पर्सिस्टंट नावाची कंपनी आहे जी अत्यंत पुण्याच्या मध्यवर्ती भागात ऑफिस आहे. तर त्यांच्या इंटरव्ह्यू त्यांनी मला विचारलं वाय पर्सिस्टंट, तुम्हाला आमची कंपनी का जॉईन करायची. तर मी त्यांना म्हटलं होतं ना, इथून तालमीचा हॉल जवळ आहे. पण त्यांनी नाटकाची तालीम पण म्हणून मला काम दिलं नाही, मग त्यांनी काही जॉब दिला नाही. बाबांना गुणी, हुशार आणि इक्वली चापलूस हे आता तुमच्या त्या आई वडिलांना कळलेलं असणार. रोजच्या जगण्यामध्ये ह्युमर असं दिसतं का जाता जाता? भरपूर दिसतं. उदाहरणार्थ खूप सारे ह्युमर आहे. म्हणजे आता असं सांगता येणार नाही मला परवा ह्युमर या चौकात दिसला एखादी की जी तुझ्या समोर घडली आणि मग तू ती अडॅप्ट केलीस, असंही नाही सांगता येणार. मग कारण मग मला खूप साऱ्या माझ्या बायकोच्या चुका सांगाव्या लागतील आणि मग माझं घरी जाणं कठीण होऊन बसेल. कारण बराचसा ह्युमर मला घरी मिळेल. की हास्य जत्रा जेव्हा आलं तेव्हा कॉमेडीची बुलेट ट्रेन एक्सप्रेस हे शो गेलेले होते. बरोबर. चला हवे दे हे खूप काळ सुरू होतं आणि त्यांचा फॉर्मॅट स्पूफचा होता. त्यामुळे त्यांना नव्या पद्धतीच्या विनोदाची शक्यता त्याच्यामध्ये नव्हती. त्यामुळे तेव्हा ना नव्या विनोदाची जागा होती. अशा वेळी हास्य जत्रा आलेलं आहे. साऊथचे सिनेमे अचानक आवडायला लागलेत कारण ते भडक आहेत. आता अतिरंजितता हे आपल्या काळाची गरज झालेली आहे. कुणीतरी कुणाच्या तरी कानाखाली वाजवल्याशिवाय TRP मिळत नाही या देशात, ज्या देशात गांधीजी होऊन गेले अहिंसा सांगणारे. मग आपण बापूंचा देश कसा म्हणायचा या देशाला, की ज्या देशात कुणीतरी कुणाच्या तरी जीवावर उठल्याशिवाय मी बघत नाही शो. तर आपण ऐदर थांबवलं पाहिजे आता हा बापूंचा देश आहे म्हणून, किंवा आपण जगाला सांगितलं पाहिजे की वी आर नो मोर शांतीदूत वगैरे. नमस्कार, मी रीमा अमरापूरकर. मुक्काम पोस्ट मनोरंजन हा जो आपला पॉडकास्ट आहे त्याच्यामध्ये तुमची सगळ्यांचं मी स्वागत करते. आता तुम्हाला माहिती आहे आपण इथे किती छान छान गेस्ट आणतो की नाही. तुम्ही सगळे बघता, आम्हाला खूप व्ह्यूज मिळतात, पण थोडंसं सबस्क्राईब पण करा ना, म्हणजे मग आम्हाला थोडी मदत होईल अजून छान छान गेस्ट आणायला आणि त्यांच्याबरोबर गप्पा मारायला आम्हाला जरा हुरूप येईल. सो प्लीज 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 शेअर, लाईक, सबस्क्राईब सगळं करा. ओके, आता वळूयात आजच्या आपल्या एपिसोडकडे. तर आज जो आपल्याकडचा गेस्ट आहे तो विदर्भातला आहे आणि विदर्भ स्टँड्स फॉर पॉवर. आय मीन कम ऑन, है ना, आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे. तर हा विदर्भातला मुलगा आला आणि मुंबईचं हेच काबीज करून घेतलं त्यांनी. सत्ता नाही त्यांनी मुंबईचं सिरियल मधलं लिखाणाचं विश्व काबीज केलेलं आहे. सो ज्या मुलाबद्दल मी बोलतेय तो आहे अमोल पाटील. हाय अमोल. हॅलो. अमोल, मला सांग, तुम्ही सगळे वैदर्भीय लोक मुंबईत येऊन असा राडा का घालता रे? अरे कारण आम्हाला तिकडे राडा घालायला तशी माणसं मिळत नाही, त्या दमाची वगैरे वगैरे. आपला समोरचा अपोनंट पण तसा पाहिजे ना, सॉलिड. बरोबर. सो मुंबईमध्ये बरेच सॉलिड लोक आहे. सो वी आर जस्ट कमिंग हिअर अँड जस्ट टेलिंग देम की हम भी है वहां पे वगैरे वगैरे. ओके. आणि तू तर पुणेकरांशी पण पंगा घेतलेला आहे. पुणेकरांची कधीच पंगा नाही घेतला. पुणेकरांनी मला खूप छान वागवलं फॉर अ चेंज. म्हणजे फॉर अ चेंज पुणेकरांनी मला खूप छान वागलं. मी 14 वर्ष पुण्यात राहिलो, जिथे मी माझं इंजिनिअरिंग केलं, जिथे मी मास्टर्स केलं ललित कला केंद्रातनं थिएटरमधनं, जिथे मी जॉब पण केला, जिथे मी खूप सारी नाटकं पण केली, प्रायोगिक केली, थोडी व्यावसायिक पण केली आणि तिथल्या लोकांनी मला खूप छान वागवलं. सो माझं असं म्हणतात ना की तुमची एक मधला एक काळ असतो जिथे तुम्ही ग्रूम होत असता, जिथे तुम्ही भविष्याची तयारी करत असता. पुण्यातल्या लोकांनी माझी भविष्याची तयारी करून घेतली, दोन्ही अर्थाने, अपमानांची पण आणि सन्मानांची पण. तेच म्हणलं, पुणेकरांनी ज्या अर्थी तुझी तयारी करून घेतली म्हणून मी मुंबईत टिकलो. असं मला ते वाटतं मी मुंबईत टिकण्यामागचं कारण ते पण आहे की मी पुणेकरांनी खूप चांगली तयारी करून घेतली माझी. बरोबर. सो अमोल, मला सांग की तू इंजिनियर आहेस. आणि मग तू ललित कलामध्ये मास्टर केलंस. हे काय गौड बंगाल आहे? ही ट्रिक आहे. म्हणजे बेसिकली काय झालं, मी विदर्भातला आहे आणि मी ज्या शहरात लहानाचा मोठा झालो अमरावतीमध्ये, तिथे नाटक तेवढं घडत नाही. आणि मला नाटक खूप आवडायचं. लहानपणी मी 1-2 नाटकं केली आणि मला असं वाटलं की आपण हे करू शकतो आणि हे आपल्याला आवडतंय वगैरे, यात आपला रस आहे. कारण दुसरं कारण हे पण होतं की मी कच्चा लिंबू होतो लहानपणी. माझी सगळ्यात हाईट वाढली नाही, 7वी पर्यंत मी फार छोटा दिसायचो. त्यामुळे सगळ्यांना असं वाटायचं की याचं काही होऊ शकत नाही. पण मला क्रिकेटमध्ये 3-3 बॉल खेळायला द्यायचे आणि घरी पाठवायचे. त्यामुळे माझं काही घडे ना आयुष्यात. आणि मग झालं असं की एक दिवस नाटकाचं वर्कशॉप आलं, तर तिथे मी गेलो. ते लहान मुलांचं वर्कशॉप त्यांनी मला घेतलं, पण मी तेव्हा होतो 9वीत, पण माझी हाईट तेवढी नव्हती. सो दे वर लाईक लहानच आहे. आणि मग मी ते नाटकाचं वर्कशॉप केल्यानंतर मला एक जाणवलं की इथे आपल्याला भाव मिळतो.
ओके. आपल्याला बाकी कुठे भाव मिळत नाही, इथे मिळतो. मग तिथे रमलो. मग मी तिथे रत्नाकर मतकरींची नाटकं वाचली, केली, परफॉर्म केली, त्यात रोल केले. पण झालं असं की अमरावतीमधलं नाट्य वर्तुळ जे आहे ते राज्य नाट्य स्पर्धांच्या पुढे नाहीये. तेव्हा तरी नव्हतं. आता खूप साऱ्या स्पर्धा आल्या, तेव्हा काही या स्पर्धा नव्हत्या. करंडक वगैरेची सिस्टीम नव्हती. त्यामुळे माझं ठरवलं की आपण पुण्या मुंबईला जायचं. पण एकूण घरची परिस्थिती, घरचं वातावरण हे सगळं बघता हे तर माहिती होतं की घरचे आपल्याला नाटकासाठी पाठवणार नाहीत, किंवा पाठवतो म्हटलं तरी त्यांना फार कष्टातनं जावं लागेल. बरोबर. सो ते एक संवेदनशील लहान बाळ म्हणून मी आपल्या आई वडिलांना असं कसं म्हणा मी नाटकाला जातो. सो मी त्यांना म्हटलं मी इंजिनिअरिंग करायला जातो. सो दे वर हॅपी. कारण मी हुशार पण होतो, म्हणजे मी गुणी बाळ होतो. मी तसं मला चांगले 92-93% पडणारा हुशार मुलगा होता. आणि बाबांना गुणी, हुशार आणि इक्वली चापलूस हे आता तुमच्या त्या आई वडिलांना कळलेलं असणार. हो, त्यांना कळलेलं आहे. त्यांना तर नंतर कळलंच की. पण त्यांना असं, आता माझे बाबा स्वतः नाटक करायचे, ते छान हे होते, ऑर्केस्ट्रामध्ये गायचे वगैरे. सो आमच्या घरी वातावरण असं हे नव्हतं की कला वाईट असते वगैरे, असं काही नाही. इट वॉज लाईक, पण हे वातावरण नक्की होतं की पोट भरल्यानंतर कला असायला हवी वगैरे. पण ते असलं तरी पण ते इंजिनिअरिंगला जातो म्हटल्यानंतर बाबा वगैरे सगळे खुश होते की ठीक आहे जा, मग एवढे मार्क पडले तर फ्री सीट मिळणार वगैरे, ते सगळं असतं. मग तेवढं अभ्यास केला, तेवढी फ्री सीट मिळाली, असं सगळं झालं. आणि नशिबाने ना माझे खूप चांगले काय म्हणतात ना आपलं ते दान खूप चांगले पडले, की मला जे कॉलेज मिळालं तेव्हा असं होतं की जे कॉलेज मिळालं ते घ्यावं लागायचं, अदरवाईज तुम्हाला परत. तर मी ते कॉलेज जे घेतलं ते कॉलेज जस्ट सुरू झालं होतं. आमची 3री बॅच होती आणि आम्ही गेल्यानंतर मला वाटलं अरे जस्ट सुरू झालंय, इथे आपण नाटक वगैरे कसं करणार. पण उलट झालं, आम्हीच पहिले असल्यामुळे सगळी पहिली नाटकं आम्हीच केली तिथे. त्यामुळे लीड वगैरे मिळायला लागले. जनरली जे मिळत नाही. मॉडर्न अभियांत्रिकी म्हणून कॉलेज आहे JM रोडला पुण्यामध्ये. आम्ही तिथली आमची 2री बॅच म्हणजे. सो त्यामुळे ना ते छान झालं की त्या कॉलेजला कुणीच वाली नसल्यामुळे नाट्य क्षेत्रातलं, त्यामुळे आम्हीच होतो पहिले तिथले. त्यामुळे आम्हाला लीड रोल मिळाले, पुरस्कार मिळाले, फायनलमध्ये आम्ही गेलो. सो त्यामुळे फायदा झाला की मला सगळ्या स्पर्धा करायला मिळाल्या पुण्यात. आणि त्यामुळे मी इंजिनिअरिंग कमी आणि स्पर्धा खूप केल्या तिथे. मी पास असं तिथे काठावर झालोय. पण मला फायदा होत गेला की मला तिथे जॉब लागला कॅम्पसमधनं. मग मी जॉब करताना मी नाटक करायचो, त्यात खूप धमाल व्हायची, कारण मी नाटकाला जास्त प्रेफरन्स द्यायचो. त्यामुळे मी नाटकाच्या तालमी 2ला संपवायचो, घरी जायचो, झोपायचो, तर ऑफिसला लेट जायचो. पण संध्याकाळी परत 6ची तालीम असायची, त्यामुळे मी परत 6 वाजता निघायचो. तर एक दिवस मला मॅनेजर म्हणाला की अरे तू लेट आलास आज. तर मी त्याला तोंडावर म्हणून गेलो की अरे वेळेत येत नाही, वेळेत जाऊ दे मला किंवा. हे काय उत्तर असू शकतं, असं त्याचं झालं. आणि हा म्हणजे आता काय. तर आणि नंतर एकदा असं झालं की अप्रेझल मध्ये हे ट्रान्सलेट माझे कधीच अप्रेझल झाले नाही, नेव्हर. मला कधीच अप्रेझल मिळालं नाही. आणि त्यामुळे मी कंपनी चेंज करत राहिलो सतत. 2 वर्ष झाल्यानंतर मी कंपनी चेंज करायचो, त्याशिवाय पर्याय नसायचा. बरं, नव्या कंपनीला माहित नसायचं हा 6 वाजता जातो. त्यामुळे ते मला पगार वाढवून वगैरे द्यायचे. सो तसं मी फार फसवले IT कंपन्यांना. मग मी ज्या नव्या एका कंपनी मी जॉईन म्हणजे इंटरव्ह्यू द्यायला गेलो होतो. पर्सिस्टंट नावाची कंपनी आहे, जी अत्यंत पुण्याच्या मध्यवर्ती भागात ऑफिस आहे, FC रोडला. म्हणून मी गेलो होतो. तर त्यांच्या इंटरव्ह्यू त्यांनी मला विचारलं वाय पर्सिस्टंट, तुम्हाला आमची कंपनी काय जॉईन करायची. तर मी त्यांना म्हटलं होतं ना इथून तालमीचा हॉल जवळ आहे. म्हणजे तुम्ही म्हटलं नाही मी नाटक करतो आणि मला नाटक करायला आवडतं. नाटकाची तालीम हे तू क्लिअर केलं. तेवढा मी प्रामाणिक पण होतो त्यांच्याशी की मी नाटकाला जाणार. तिची तालीम वाटलं असतं तर प्रॉब्लेम झाला असता. पण त्यांनी नाटकाची तालीम पण म्हणून मला काम दिलं नाही, मग त्यांनी काही जॉब दिला नाही. पण मग मी 5 वर्षानंतर जॉब सोडला, कारण मला एका क्षणाला लक्षात आलं की आपण आयदर नाटक करू शकतो किंवा आयदर जॉब करू शकतो. आणि तो निर्णय घेताना खूप मोठा जो सपोर्ट असतो तो माझ्या बायकोचा होता. कारण तिला असं झालं होतं ना की नवरा दिवसा ऑफिसला जातो, संध्याकाळी तालमीला जातो, आपल्या वाट्याला येत नाही. सो त्याने काहीतरी एक करायला हवा, म्हणजे तो किमान आपल्या वाट्याला येईल असं एक तिचं थोडा वेळ तरी तो घरी असेल समजा. सो इज वॉज लाईक. आणि मग ती जॉब करत होती. सो ती म्हणली की मी सपोर्ट करेन, तू नाटक कर. पण मग हे नक्की होतं डोक्यात की आपण जर मुंबईला गेलो नाटक करायला तर आपल्याला लगेच कोणी काही काम देणार नाही, आणि आपली फायनान्शियली आपल्याला तेवढं स्टेबल राहणं गरजेचं आहे. सो आपण एक ठरवूया की आपण थोडा काळ तरी मन लावून नाटक करून घेऊया. त्यामुळे 3 वर्ष ललित कला केंद्रात ऍडमिशन घेऊन मास्टर्स करून भरपूर नाटकं केली मी तिथे. तिथे मी काय म्हणतात म्हणजे राष्ट्रीय लेखकांची म्हणा किंवा इंटरनॅशनल ऑथर्सची सगळ्यांची नाटकं केली, सगळ्या फॉर्मची केली. तिथे आम्हाला खूप चांगली लोक भेटले, आळेकर सर भेटले किंवा राजू नाईक भेटले, प्रवीण भोळे. या सगळ्यांनी आम्हाला ना एक छान वातावरण तयार केलं की जसं म्हणतात ललित कला केंद्रात आमचं एक झालं की आमचा प्रॉब्लेम होता ललित कला केंद्राच्या विद्यार्थ्यांचा, ठरवूनही वाईट करता येत नाही. म्हणजे आम्ही ठरवलं ना चला एक वाईट करूया, तरी करता येत नाही, कारण एवढं ते आळेकर आणि यांनी आम्हाला ठोकून हे केलंय ना, चांगलं लिहिण्याविषयीचं बसवलंय, ते एक थोडं आमचं झालंय. सो तशा पद्धतीने माझा पुण्यातला काळ गेला. आणि मी तशा पद्धतीने विदर्भात सिरियल्स कशा काय लिहितोस? हे महत्वाचं आहे, कारण तू म्हणालास की ठरवूनही वाईट लिहिता येत नाही. ठरवून वाईट लिहिता येत नाही, पण ठरवून असं नाही करतात की घर नको घेऊया. एकदा तुम्ही बँकेचं लोन काढलं की तुम्हाला सिरियल लिहावी लागते.
हा माझा अनुभव आहे या क्षेत्रात. तुम्ही एकदा घर घेतलं की तुम्हाला तुमच्या चरितार्थासाठी सिरियलला तुम्ही किती वाईट म्हणा, किती नाव ठेवा, पण तुम्ही हे लक्षात घेतलं पाहिजे की सिरियलनी तुम्हाला एक आर्थिक स्थैर्य येतं. आणि आताचे सगळे विनोदवीर, तुम्ही सगळ्या विनोदाने सगळ्यांनी कधी ना कधी मालिका केलेल्या आहेत. हो, सगळ्यांनी. तुम्ही समीर चौगुलेंपासून अगदी तुम्ही किशोर चौगुलेंपर्यंत सगळ्यांची नाव दिली. सगळ्यांनी मालिका करून आपलं एक स्थैर्य कमवलेलं आहे आणि त्याला तुम्ही नाकारू नाही शकत. नाही, ट्रू. पण मला असं वाटतं बरं का, की सिरियल हे रोज तुम्हाला त्याच्यामध्ये लिहावं लागतं. आणि मला विशेषतः लेखकांचं फार कौतुक वाटतं, सिरियलच्या लेखकांचं. कारण चॅनलकडून वेगवेगळ्या इन्स्ट्रक्शन्स, सजेशन्स येत असतात. म्हणजे सिरियलचे प्रोडक्शनवाले बरेच माझ्या ओळखीचे आहेत. ते अरे अजून स्क्रिप्ट नाही आलेली, हे एक नेहमीच ठरलेला त्यांचा स्ट्रेस पॉइंट असतो. तर जेव्हा चॅनलकडून असं लास्ट मिनिट बरेच बदल येत असतात आणि आता ह्या कॅरेक्टरचं असं करायचं, हे करायचं, ते करायचं, हाऊ डू यू हँडल दॅट स्ट्रेस? हा, ते ना काय होतं, पर्याय नाही. बेसिकली एक पॉइंट असतो ना की तुम्हाला पर्याय नसतो, एक करायचं तर आहे. हे ठरल्यानंतर दुसरा पर्याय नसतो. आणि त्याच्यावर एक स्ट्रेस बस्टर हाच आहे की तुम्ही त्याच्या पॅरलल काहीतरी असं लिखाण करा की जे तुम्हाला आनंद देते. उदाहरणार्थ हास्य जत्रासारखं लिखाण करत असताना तुम्ही 4 मालिका पण आनंदात लिहू शकता. बरोबर. काही प्रॉब्लेम येत नाही. काय होतं ना, तुम्हाला धमाल करायला काहीतरी एक मिळालं ना, तर त्याच्याबरोबर तुम्ही एखादा स्ट्रेस पॉइंट तुम्ही कॅरी करू शकता. त्यामुळे काही तसा प्रॉब्लेम जात नाही. एक स्ट्रेस बस्टर आणि बाकीचं सगळं स्ट्रेस. बरेच म्हणून तर बऱ्याच वेळा सिरियलमध्ये काम करायला लोकांना नाटक पण करायचं असतं. कारण त्यांना माहित असतं नाटकात मजा येईल. चला, आठवड्यातले 5 दिवस मी जरी रडून काम केलं तरी 2 दिवस मी छान हसून काम करेल. त्यासाठी म्हणून बरेच जण नाटक करतात. नाटकात किती पैसे मिळतात फार त्या व्यावसायिक नाटकात? तेवढे पैसे मिळत नाही नटांना. निर्माते कमवत असतील, पण नटांना असं किती पैसे मिळतात टेलिव्हिजनच्या तुलनेत. पण ते करतात कारण त्यांना माहित असते यात आनंद मिळणार आहे. बरोबर. म्हणजे आपल्या आनंदासाठी ते केलं पाहिजे. राईट. सो हास्य जत्राबद्दल आपण बोलूयात. पण माझा एक मेजर आक्षेप आहे यार, तू ज्या बाकीच्या सिरियल्स लिहितोस ना, ज्या स्त्री पात्रांभोवती फिरणाऱ्या सिरियल्स असतात, तुम्ही सगळे असे बायकांना आयदर खूपच बावळट किंवा खूपच असे कजाग आणि धूर्त आणि पॉलिटिकल आणि असे प्लॅन्स करणाऱ्या असं का दाखवता? असं कोण असतं? अच्छा, आपण याच्यावर एक छान हे करूया की जर आता या क्षणी बाहेर 2 बायका भांडत असतील तर आपल्याला जाऊन बघण्याची इच्छा होणार. 4 बायका भांडताना लोकांना बघायला आवडतात, हे कालातीत सत्य आहे. त्याला तुम्ही काही करू शकत नाही. तुम्ही नळावरची भांडणं मनोरंजक पद्धतीने बघता, तुम्हाला आवडतं ते बघणं, हे आपण नाही टाळू शकत. तुम्ही रस्त्यावर सुद्धा 4 भांडणं सुरू असतील, 2 पुरुषांची सुरू असतील, तर तुम्ही तेवढा टाइम स्पेंड नाही देणार तिथे जेवढा 2 बायका भांडत असेल तर थांबून तुम्ही बघणार, काय मजा येते. हे आहे, याला तुम्ही काही करू शकत नाही. का म्हणजे काय याचं विश्लेषण माणसाने स्वतः करायला हवं की असं का मला बघायला. तू लेखक, तू 4 सिरियल्स तशा लिहितोस, तर तू काहीतरी विश्लेषण केलंच असशील की नाही? त्याचं विश्लेषण हेच आहे की खरं तर ना प्रत्येक बाईला भांडायचं भांडायचं आहे. प्रत्येक बाईला आपल्या नवऱ्याशी एका मुद्द्यावरनं भांडायचं आहे, आपल्या सासऱ्याशी एका मुद्द्यावर. सगळ्यात जास्त सप्रेस्ड आता कोणी असतील तर स्त्री आहेत. कारण कुठे फॉर एव्हर असं आपल्याला फॉर एव्हर एक्झॅक्टली आता यासाठी की फ्रीडम ऑफ मीडियम खूप सारे आहेत आणि तरी बोलता येत नाही. हे जे सप्रेशन असतं ना, एकेकाळी होतं की कुठे बोलायचं हाच मुद्दा होता. आता बोलायला खूप जागा आहेत पण तरी बोलता येत नाही, असा खूप साऱ्या महिला आहेत. त्याच्यामुळे ना बेसिकली मुद्दा काय ना टेलिव्हिजनचा, की मी बोलत नाही, ही बाई बोलते. हे जे वाटणं आहे ना, त्यासाठी म्हणून टेलिव्हिजनमध्ये आपण तशा भांडणाऱ्या आणि या सगळ्या अशा स्त्रिया दाखवतो. आपण चॉईस पण देतो त्यांना, आपण एक व्यायाम पण दाखवतो की जी खरं तर तिला हवं असणारं वाईट पद्धतीने साध्य करते, आणि हिरोईन दाखवतो जी चांगल्या पद्धतीने साध्य करते. आपण त्यांना चॉईस देतो की तुला यातली कोण व्हायला आवडेल, है ना. सो दॅट इज द गंमत त्यातली, की बायकांना त्यांच्या घरामध्ये असलेले स्ट्रेस पॉईंट नवऱ्याविषयी, याच्या विरोधात त्याच्या विरोधात त्यांना बोलायचंय, करायचंय काहीतरी. त्या कदाचित त्यांचं एक छुपं पॉलिटिक्स असेल ते करत पण असतील त्यांच्या याच्यामध्ये परिघामध्ये. प्रॉब्लेम हा आहे की तो त्या तेवढा एक्सप्रेस मोठ्याने करू शकत नाही. तर त्यांना तो जो एक असतो ना हँडल, की हा ती करते तर मी का नाही करू शकत. मग ती कशी करते हे बघण्यात त्यांना इंटरेस्ट असतो. तिने कसं नवऱ्याला वळवलं, तिने कसं सासऱ्याला वळवलं, तिने कसं घर बांधून ठेवलं, तू कसला ग्रेट हे सगळं आहे. ते तू कसला ग्रेट आहेस. कसं कुठल्या पॉइंट मी तुला सांगते की इन जनरल आता माझ्यासारखे जे लोक असतात ना, त्यांना ते सिरियल्स जेव्हा आम्ही बघतो ऑन करून, म्हणजे अर्थात 6 महिन्यांनी बघितलं तरी आम्हाला कळतं काय झालेलं आहे. तर आम्हाला त्रास होतो
की अरे हे असं का दाखवतात, असं कोण वागतं, घरातल्याच आपल्या लहान मुलांबरोबर असं कोण वागतं, किंवा असं आम्हाला वाटत होतं. तर यू हॅव टर्न्ड दॅट पॉइंट. म्हणजे आता मला तू एक वेगळाच पर्स्पेक्टिव्ह दिलास की तुम्ही एक सर्व्हिस करताय. वी आर डुईंग अ सर्व्हिस, वी आर डुईंग अ ग्रेट सर्व्हिस. आणि आमचं त्यासाठी सत्कार वगैरे झाला पाहिजे, पण लोक आमचा सत्कार न करता आम्हाला म्हणतात काय टेलिव्हिजन रायटर्स. सो खरंच आमचं तुम्ही लक्षात घ्या, माझी आई, माझ्या शेजारच्या काकू ज्या आता 40च्या पुढे गेल्यात, ज्यांची मुलं आता दुसऱ्या शहरांमध्ये शिकतात आणि त्यांचा नवरा आता ऑलमोस्ट रिटायर व्हायला आलाय, तर तो मित्रांसोबत फिरतोय, त्या बाईनी करायचं काय? खरं तर तिच्या समोर मनोरंजनाचं साधन काय आहे, तर हेच आहे ज्याच्यामध्ये तिला तिचे एक्सप्रेशन सापडत आहे. तिला असं बेसिकली ना सगळ्यात जास्त आयुष्यात सुख काय असतं ना, मी एकटाच दुःखी नाही, ती पण दुःखी आहे हे म्हणणं. म्हणजे आपल्याला लागलं तेव्हा आपल्याला असं वाटतं, मला त्यालाही लागलं म्हटलं ना की आपल्याला बरं वाटतं, बरं झालं त्यालाही लागलं. म्हणजे जसं बसनी प्रवास करा, जे काही व्हायचं ते सगळ्यांचं होईल. हे जे होतं ना, तर तो मुद्दा आहे. बाईला एक बाई दिसली ना की तिचंही तसं होतंय, मग तिला जरा बरं वाटतं की मी एकटी नाही आहे, तिचंही बरोबर वाईट होतंय किंवा तिलाही त्रास होतोय. बरोबर. तर हे जरा ना आपण कधीतरी एम्पथी, सिंपथी हे सगळं ना माणसाची गरज आहे, जी आपण आपल्या रचनेत ठेवलेली नाही. आपल्या रचनेत स्त्रियांना पुरुष ज्या पद्धतीने वागवतो त्यापेक्षा असा वागवणारा पुरुष, बरा वागवणारा पुरुष त्यांना दिसला तर बरं वाटतं बघायला, किंवा त्याला बरं कसं भाई बघायला भाग पाडते तसं वागायला, हे जेव्हा ती बघते टेलिव्हिजनवर तेव्हा तिला बरं वाटतं. सो ते थोडं ना होपफुल आयुष्य देण्यासारखं आहे. हा, आता यात हे सगळं आहे की तुम्ही म्हणजे आता बरेच जण विचारतात, मग सुनेला सासू सांगते की तू नागाच्या बिळात हात घाल आणि नागाला बाहेर काढ वगैरे, असले आयटम तुम्ही सिरियलमध्ये का करता? तर आता अतिरंजितता हे आपल्या काळाची गरज झालेली आहे. साऊथचे सिनेमे अचानक आवडायला लागलेत कारण ते भडक आहेत. आता भडक गोष्टीच आपलं लक्ष वेधून घेतात. हे जेव्हा यांना कळलं, बरं सगळ्यात आधी माझ्याकडे बघ, ही जी चढाओढ बिझनेसची सुरू झालेली आहे, त्यामुळे आम्हाला भडक काहीतरी हवं असतं. दर 2-3 एपिसोड तुम्ही टेलिव्हिजनला मन लावून जर बघितल्या तर प्रत्येक शो मध्ये 4 ते 5 इमोशनल सीन असतात. प्रत्येक एपिसोडमध्ये, प्रत्येक वीकमध्ये, एपिसोड नाही, प्रत्येक वीकमध्ये 5 ते 6 असे सीन आम्ही लेखक म्हणून लिहितो, आमची गरज म्हणून लिहितो लेखक म्हणून, की ज्याच्यामध्ये इंटरपर्सनल रिलेशनशिप छान व्हावे. हे व्हावे. प्रॉब्लेम होतो की ते सीन आम्ही प्रमोट नाही करू शकत, कारण ते सीनच्या प्रमोशनवर ऑडियन्स येत नाही. ऑडियन्स कधी येतो की ही एक चांगली मुलगी, ऑडियन्सला माहिती आहे तिचं आज काहीतरी होणार आहे म्हटल्यानंतर ऑडियन्स येतो. आज ती विहिरीत पडणार आहे म्हटल्यानंतर अरे रे ती कशी पडते हे बघायला, नळावरची भांडणं, की ती तिला कशी मारते हे बघायला ते येतात. बरोबर. सो आम्ही त्यांना बोलवतो ते प्रॉमिस देऊन, आणि मग इतर जी लोक आहेत जे फक्त प्रोमोज बघतात त्यांना असं वाटतं या टेलिव्हिजनच्या सिरियलमध्ये काहीच नाही, जेव्हा की त्या सिरियलमध्ये 5 ते 6 सिरीन्स असतात. आता तुम्ही आई कुठे काय करते सारखी जर मालिका बघितलं, त्यातली ब्युटिफुल सीन येतात, ती मी नाही लिहिली पण त्यात ब्युटिफुल सीन आहे, जेव्हा दोन म्हणजे एक बाई जिचा नवरा ज्या बाईसोबत आता संसार करणार आहे त्या बाईसोबत बोलत बसलेली असते. सो आपल्या सवतीसोबत एक बाई बोलत बसली आणि ती सवत तिला तक्रार करते की अनिरुद्ध आधीसारखा नाही राहिलाय, तो आता फार वेगळं वागतो, आता तुम्हाला बदलायला असंच कर तसं कर म्हणतो. तर तो म्हणतो तुला कळतंय का तुझी अनुराधा होती. तो पुरुष बायकांना वळवून घेतो, तो वेगळा होता, आता तो तुला त्याच्यानुसार वळवून घेतोय, तो नवरा झालाय. तर हे असे सीन असतात. प्रॉब्लेम होतो की हे आम्ही प्रमोट नाही करू शकत, कारण हे बघून ऑडियन्स येत नाही, त्यांना थॉट कळून जातो आणि ते म्हणतात ओके. तर एक मास ऑडियन्स जो आणायचा असतो, जो नळावरची भांडणं बघणार आहे, कारण शेवटी तो बिझनेस आहे, तिथे 100 लोक येऊन फायदा नाही, तिथे लाखो लोक आली तर प्रॉफिट होणार आहे. बरोबर. त्यामुळे लाखो लोक येतील असा प्रोमो दाखवा. तर ते ना ते गणित बिझनेसमुळे फसलंय, नाहीतर कंटेंट लेवलला टेलिव्हिजन आजही चांगला आहे असं माझं म्हणणं. पण मग ऍज अ रायटर तू जे लिहून पाठवतोस, कारण गोष्ट तर रफली माहिती असते तुम्हाला, तुम्ही ज्या पातळीचं लिहून पाठवता, तू ललितचा असल्यामुळे तुला चांगलंच लिहिता येतं, त्याच्यामुळे तू चांगलंच लिहून पाठवतोस. आणि ते ज्या वेळेला तू स्क्रीनवर बघतोस, तर तू लिहिलेलं सीन आणि तू लिहिलेलं कंटेंट आणि तो पडद्यावर उतरलेला कंटेंट, ह्याच्यामध्ये किती तफावत असते रे? प्रचंड तफावत असते. मला खरं सांगा, मी लिहिलेलं मला बघवत नाही, हे मी लेखक म्हणून मान्य करतो. फार कमी मालिका आहेत ज्या मला बघवल्या गेल्या होत्या. उदाहरणार्थ दिलदोस्ती दुनियादारी, मी लिहिणं आणि बघणं ह्या दोन्ही गोष्टी मला आवडायच्या. बरोबर. किंवा फ्रेशर्स सारखी मालिका होती, किंवा अगं सुनबाई काय म्हणता सासूबाई सारखी मालिका होती झीवरची, किंवा असं माहेर नको बाई म्हणून सोनीवर, किंवा हंबने तुंबने. म्हणजे हंबने वॉज अ ट्रीट फॉर मी, की मी लिहायचो आणि मी जेव्हा बघायचो तेव्हा मला असं वाटायचं मी लिखाणात कमी पडलोय, इतकं छान नटांनी आणि दिग्दर्शकांनी केलेलं आहे. हे जॉनर सोडले तर त्यानंतर किंवा कन्यादान नावाची एक मालिका होती, भाग्य दिले तुम्हालाचे पहिले 400 एपिसोड, नंतर ते खूप वेगळ्या पद्धतीने मालिका गेली वगैरे, हे मला बघायला आवडायचे. नंतर आत्ताचे जे एपिसोड आहेत ते मला बघायला आवडत नाही.
त्याची 2 कारणं अशी होतात ना, की टेलिव्हिजनमध्ये ना होल्ड ठेवणं या सीनचा म्हणून खूप ट्रीटमेंट दिली जाते. खूप वेळा होल्ड म्हणून कॅमेरा चार्ज केला जातो, हे केला जातो आणि ते ना रिअल स्लाइस ऑफ लाईफ पासून ते दूर जायला जातो शो. हळूहळू स्लाइस ऑफ लाईफ पासून दूर गेला की मला बघायला बोर होतं. हे एक मी ऑब्झर्व्ह केलं आणि टेलिव्हिजन जेव्हा स्लाइस ऑफ लाईफ पासून दूर गेलंय तेव्हा ते भडक झालंय, अतिरंजित झालंय आणि ते नाही ती मजा नाही येत. म्हणून मी म्हणजे माझी तक्रार आहे, चॅनलवाल्यांची बऱ्याच वेळा तक्रार असते, प्रोडक्शनवाल्यांची तक्रार असते, तू एपिसोड का बघत नाही. मला बघवत नाही बऱ्याच वेळा, कारण मग मला असं वाटतं की अरे ते पण ते गरजेचं आहे हे मला कळतं. माझी ही तक्रार नाही की तुम्ही वाईट करून टाकताय, मला हे कळतंय की ते तुमच्यासाठी गरजेचं आहे, ज्या पद्धतीचा ऑडियन्स आपल्याला खेचायचा आहे. सो ती गंमत आहे. हे दोन्ही मुद्दे ठेवा, नाही तर कामं जातील माझी. माझी कामं जातील. ते म्हणतील की हा फार वाईट बोललाय आपल्याविषयी. आम्ही हे किती फ्रस्ट्रेटिंग आहे अमोल, की आपण जे लिहितो, आपण जो विचार करून लिहितो त्याचं एकतर रूपांतरण होतं आणि ते वेगळ्या पद्धतीने होतं इतकं की आपल्याला ते बघवत नाही. सो ऍज अ रायटर हे फ्रस्ट्रेटिंग आहे. पण जे आपण मगाशी बोलत होतो की जिथे तू म्हणालास की चॅनल आम्हाला सांगतं आणि लसावी त्यांना काढावा लागतो. सो ते नेमकं काय गणित आहे सगळं? चॅनल कितपत सांगतं तुम्हाला की ही गोष्ट आता अशी गेली पाहिजे आणि हे केलं पाहिजे, आणि ते का सांगतं? सी आता कसं आहे ना, देअर वॉज अ टाइम जेव्हा लेखक एक गोष्ट घेऊन यायचा आणि ती चॅनलमधल्या लोकांना आवडायची आणि ते चॅनलमधली टीम आणि लेखक हे दोघं मिळून कन्व्हिक्शनने एक शो बांधायचे. त्यानंतर जसा हा बिझनेस म्हणून वाढत गेला, ग्रो होत गेला, तशा रिसर्च टीम एक्झॅक्टली ऑडियन्सला काय बघायला आवडतं, 100 माणसं बघत असेल त्यातली 80 माणसं आपल्याकडे यावी यासाठी काय करता येईल म्हणून त्या वेगळ्या रिसर्च विंग वगैरे तयार झाल्या. ते जाऊन गावागावांमध्ये विचारतात. आता टेलिव्हिजनच्या रिसर्चच्या टीम्स असतात की तुम्हाला काय बघायला आवडेल, कसं बघायला आवडेल वगैरे, हे आम्ही जे दाखवलं ते आवडलं का, नाही आवडलं का. मग कोल्हापुरातल्या 4 बायकांना हे बघायचं असतं, साताऱ्यातल्या 5 बायकांना ते बघायचं असतं, विदर्भातल्या 3 बायकांना ते. या सगळ्यांचा एक कॉमन पॉईंट लसावी काढायचा, जेणेकरून या सगळ्या बघतील. अशा पद्धतीचं ते असतं आणि ते जे बघतील ते सलग बघत राहतील. म्हणजे एखादा ताण असलेला सीन असेल तर तो इतक्या वेळ ताण ताणायचा की त्या हल्ल्या नाही पाहिजे टेलिव्हिजन समोर ना. हा मोठा टास्क झाला, इस्पेशली जेव्हा मोबाईल आलेत आणि हे आलंय, सगळं आलंय आजूबाजूला व्यवहार. सो त्यामुळे ना आता त्यामुळे काय होतं ना, एकेकाळी ना रिक्वायरमेंट रायटिंग हे तुमचं 50% असायचं की आम्हाला आमच्या याच्यावर असा असा शो हवाय वगैरे वगैरे, एवढ्या लेवललाच ते होतं. आणि 50% क्रिएटिव्ह रायटिंग होतं की लेखक त्याला मुक्त सोडून द्यायचा, तो त्या पद्धतीचा एपिसोड आणायचा. हळूहळू आता इतकं ते झालेलं आहे की तुमचा टाइम स्पेंड किती असतो, 15 मिनिटापर्यंत सिरियल बघितली का, 18 मिनिटापर्यंत बघितली का, मग 18 मिनिटाला काय सुरू होतं ते या पात्राचं सुरू होतं तर, आणि जर नाही बघितलं पण ते पात्र काढून टाका किंवा त्या पात्राचे थोडे सीन करू नका. एवढं रिस्ट्रिक्टेड झालंय की एका पॉईंटला ते रिक्वायरमेंट रायटिंग जे झालंय ते 80-85% झालंय. सो त्याचं 15% ओनली जे क्रिएटिव्ह रायटिंग. म्हणजे सिरियल रायटिंग हे शास्त्र झालंय, असं शास्त्र झालंय, त्याला एक टेक्निक आलंय की या क्राफ्ट आलाय. बेसिकली देअर वॉज अ आर्ट इन इट. आर्ट नाहीये, इट इज अ क्राफ्ट. जे आपल्या सिनेमांचं झालंय ना, की सिनेमांमध्ये पण आता म्हणजे आता नसरुद्दीन शाह म्हणाले की इट इज नॉट नो मोर आर्ट, सिनेमा इज नो मोर आर्ट इन इंडिया. सेम तसंच झालंय, टेलिव्हिजन इज नो मोर आर्ट. जे इनिशियली होतं कारण त्यांचा उगमच चांगल्या चांगल्या कादंबऱ्यांमधनं आणि याचे अडॅप्टेड शोज आपण केले होते, महाश्वेतासारखे म्हणा किंवा वेगवेगळे सांग, की ज्यांचा बेसच म्हणा, गंगाधर टिपरेंसारखं, की ज्यांची बैठकच लिखाणाची आणि चांगल्या याची होती, कंटेंटची होती, साहित्यातली होती, जी आपण नंतर सोडली. सो त्यामुळे आता ना ते तसं झालंय. ते ना आता खूप म्हणायचं झालं ना तर मी एका अशा इंडस्ट्रीचा भाग आहे ज्या इंडस्ट्रीला आता काहीतरी माल बनवायचा आहे आणि मार्केटमध्ये विकायचं आहे. त्याची संवेदनशीलता आणि हे वगैरे जे फॅक्टर होते ते फॅक्टर कमी कमी होत चाललेले आहे. त्या संवेदनशीलता आपल्याला दिसत जरी असल्या तरी त्या संवेदनशीलता या सुडो संवेदनशीलता होण्याकडे गेलेल्या आहेत. म्हणजे जसं उदाहरणार्थ मार्केटमध्ये एखादं प्रोडक्ट आल्यानंतर आपण ऑडियन्सला म्हणजे विकत घेणाऱ्यांना सांगतो की हे नाही घेतलं तर मग तुम्ही मूर्ख आहात, अशा पद्धतीचं कॅम्पेन राबवलं जातं. ये नाही लिया तो क्या लिया वगैरे सारखं. तसंच ते हळूहळू टेलिव्हिजनचं होत चाललेलं आहे. तुम्ही हे बघत नाही तर मग काय बघता, हेच बघितलं पाहिजे, हेच उत्तम आहे, असं बिंबवलं जातंय. सो त्यामुळे ना आपण लोकांची अभिरुची आता हळूहळू डिसाईड करतोय. देअर वॉज अ टाइम लोक अभिरुची आधी वाचन लिखाण यातनं तयार व्हायची आणि मग तशा पद्धतीचा कंटेंट शोधायचा. आता तसं काही राहिलेलं नाही. आता कंटेंटच एवढा भरमसाठ झालाय आणि इतका सपक झालाय की लोकांना वाटतं हीच अभिरुची आहे आपली. म्हणजे मला जे लक्षात येतंय ते असं की कंटेंटचा मारा इतका जबरदस्त आहे आणि जे भडक आहे त्याच्याकडे लक्ष जात आहे. त्याच्यामुळे आपण ते अधिकाधिक भडक करत चाललोय आणि आपल्यातली जी सेन्सिटिव्हिटी आहे, सटल इमोशन्स समजण्याची किंवा ऍप्रिशिएट करण्याची, ती आपण घालवून बसतोय या सगळ्या प्रोसेसमध्ये. दिस इज म्हणजे मी रेस्टलेस झाले आता या विचाराने की
असं आपण होतंय आणि आपण कंटेंट क्रिएटर्सच हे असं क्रिएट करतोय. सो ऑन द अदर हँड आता 2 प्रश्न येतात. मग हे जे तू म्हणालास की ते रिसर्च करतात, हे करतात. सो महाराष्ट्राची हास्य जत्रा सारखा जेव्हा शो असतो तेव्हा तो रिसर्च तुम्हाला काय सांगतो? एक. दुसरं, बायकांवरच का रिसर्च करतात? पुरुषांना काय बघायचं हे का नाही विचारत? कारण आजही पुरुष मॅच बघतो, बातम्या बघतो. पुरुष टेलिव्हिजन कमी बघतो. राईट. हे ओघात आलंय, यामुळे पण आलंय की देअर वॉज अ टाइम जेव्हा माझे बाबा 5 वाजता घरी यायचे. आता माझे बाबा किंवा कुणाचेही बाबा आताच्या 5 वाजता घरी येत नाहीत. त्यांना याला 8, 9, 10 वाजतात सगळ्यांना. 8, 9, 10 वाजेपर्यंत टेलिव्हिजन हा कुणाच्या ताब्यात असतो? तर घरच्या स्त्रीच्या ताब्यात असतो, असं आत्ताचं तरी मत आहे. त्यामुळे बराचसा कंटेंट हा स्त्रियांच्या पॉइंट ऑफ व्ह्यूनीच ड्राईव्ह केला जातो. पुरुष पात्रांवरची सिरियल खरंच तग धरत नाही. हा माझाही अनुभव आहे. आम्ही सिरियल्स लिहिल्या ज्यात पुरुष पात्र डॉमिनंट आहेत त्यात तग धरत नाही, कारण तो ऑडियन्सच नाही. स्त्रीला घरी स्त्री आहे जिला पुरुष रोज 10 कामं सांगतो, तिला तुम्ही संध्याकाळी पुरुष कसा भारी आहे हे सांगू शकत नाही. सहज ना, सोपं आहे. तुम्ही नाही सांगू शकत की अगं तुला जो दिवसभर राबवतोय तो खूप छान आहे बरं, हे कसं ती ऐकून घेणार? ती म्हणेल मी चांगली असं सांग तर मी टेलिव्हिजन बघते. त्यामुळे स्त्रियांवरच रिसर्च होणार आणि स्त्रियांसाठीच टेलिव्हिजन बनणार. ओके. सो सिम्पल. IPLचा फटका बसतो टेलिव्हिजनला का? कारण IPL ला पुरुष येऊन मॅच लावतात, रिमोट त्यांच्या हातात चालला जातो. नाही तुम्ही हे करू शकत. आता माझा दुसरा प्रश्न की मग हास्य जत्रा सारखा जो प्रोग्राम असतो त्याचा रिसर्च काय सांगतो तुम्हाला? नाही, हास्य तर ही एक अशी गोष्ट आहे ना, म्हणजे ना काही गोष्टी अशा असतात की ज्या सगळ्या वर्गाला एखाद्या गोष्टीची गरज आहे आणि ती एका मुबलक प्रमाणात आणि दर्जेदाररित्या एखाद्या ठिकाणी कधीतरी तयार होते. तसं ते झालेलं आहे. म्हणजे ना ती टीम छान जुळून आली आहे, त्यातला कंटेंट खूप चांगला जुळून आलेला आहे, त्यातला विनोद जो आहे तो कायम दर्जेदार राहिला आहे सुरुवातीपासनं, आणि तो खूप साऱ्या लोकांना कनेक्ट झालाय. आणि सगळ्यात मला ना जेव्हा हास्यजत्रा आलं ॲट दॅट टाइम देअर वॉज अ स्पेस फॉर ह्युमर. हे लक्षात घेतलं पाहिजे की हास्यजत्रा जेव्हा आलं तेव्हा कॉमेडीची बुलेट ट्रेन, एक्सप्रेस हे शो गेलेले होते. बरोबर. चला हवे हे खूप काळ सुरू होतं आणि त्यांचा फॉर्मॅट स्पूफचा होता. त्यामुळे त्यांना नव्या पद्धतीच्या विनोदाची शक्यता त्याच्यामध्ये नव्हती. त्यामुळे तेव्हा ना नव्या विनोदाची जागा होती. त्यावेळी फिक्शन पण विनोदी कुठलेही सुरू नव्हते, गाजत नव्हते. त्यामुळे तो काळ असा होता ना जिथे लोकांकडे ह्युमरच नव्हता कुठे आजूला. अशा वेळी हास्यजत्रा आलेला आहे. इस्पेशली त्यानंतर झालं असं की लॉकडाऊन लागला. लॉकडाऊन मध्ये तर प्रचंड प्रमाणात तेव्हा दुसरा कुठला शोच नव्हता सुरू तसा, जर तुम्ही चेक केलं तर. बरोबर. कुठला शो होता बरं? हास्यजत्राचा जर तुम्ही फॉर्मॅट बघितला तर इट इज अपग्रेडेड फॉर्मॅट ऑफ ह्युमर नॉन फिक्शन शो. आतापर्यंत नॉन फिक्शन शो मध्ये काय व्हायचं तर 2 पात्र यायची आणि बोलायची, टॉकेटिव्ह शो होते. जर तुम्ही हास्यजत्रा बघितलं तर त्याच्या अख्ख्या सेटवर तुम्ही जवळजवळ एकांकिका बघितल्यासारखा फील असतो. अख्खं घर लावलं जातं, अख्खी त्याला एक गोष्ट असते. त्याचं ह्युमर पण एका सिच्युएशनवर नसतो, एक गोष्ट असते. बरं, त्याच्या सिरीजेस तयार झाल्या की ज्या सिरीजमध्ये त्यांची आयुष्य पुढे जात आहेत. म्हणजे शंकर आणि शीतली ही सिरीज जेव्हा आम्ही सुरू केली तेव्हा आम्हाला माहित नव्हतं आम्ही लग्न करणार आहोत त्यांचं. तर त्यांचं लग्नाचं पण आम्ही एपिसोड केला जिथे शीतलीचं दुसऱ्या कोणावरती लग्न होतं. सो त्यांना ना एक हे आली, लाईफ आली की ज्याच्यावर लोक कनेक्ट झाले. सो ते ना म्हणण्याचा अर्थ असा आहे की खूप प्रचंड गरज असताना विनोदाची आलेला विनोद आहे तो. त्यामुळे तो वर्क झाला असं मला वाटतं. इट वॉज नॉट अबाउट रिसर्च, इट वॉज अबाउट पीपल वर लुकिंग फॉर गुड ह्युमर. देयर इज नो गुड ह्युमर एनिवेअर एल्स, आणि तो आला. ओके. पण आता याच्यामध्ये बघ, हास्य जत्रामध्ये जसं गौरव आणि आपला समीर दादा त्यांचं जे होतं की त्याची ती मुलगी असते जी असं करते आणि ते, सो ते खूप रिपिटेटिव्ह होत होता फॉर्मॅट, असं नाही का वाटत? पण फॉर्मॅट रिपिटेटिव्ह होतात की कसं होतं ना, रिपिटेशन म्हणजे काय तर तुम्ही एखादी गोष्ट परत परत करता, 100 लोकांना ती आवडत असते. हळूहळू त्या 100चा 80 काउंट होतो. ते 20 जण म्हणायला लागतात यार रिपीट होते. पण ते 80 लोक मला हवे असतात. बरोबर. प्रॉब्लेम तो आहे ना. मग जोवर त्या 80चे 20 होत नाही तोवर मी नाही ते बंद करत. मग ते 80चे 20 झाले ना की मला कळायला लागतं की आता हे जे 80 आहेत त्यांचं काहीतरी केलं पाहिजे, ज्यांना ते आवडत नाहीये. मग मी नवी सिरीज आणतो. इट इज अबाउट हे, म्हणजे रिपीटेटिव्ह होणं. प्रत्येक गोष्ट एका काळानंतर रिपीट होतेच होते. त्याला काही हे नाही आहे, ते काही रॉकेट सायन्स नाही. प्रत्येक गोष्ट खूप वेळा केली की आपल्याला बोर होते आणि ती आपल्याला ऑडियन्सला बोर व्हायला लागते, करणाऱ्यांनाही बोर होते. असं नाही की करणाऱ्यांना दरवेळेस नवा ह्युमर सापडतो. बरेचसे असे सिरीज आहेत ज्या सिरीज आम्हाला बऱ्याच वेळा असं वाटतं की आता नको करूया, त्यात तेच ते होते. शंकर आणि शीतलीचं पण तुम्ही बघितलं असेल तर मधल्या काळात शंकर आणि शीतलीमध्ये काही घडत नव्हतं, बराच काळ ती सिरीज आम्ही केली पण नाही. बरोबर. सो असं होतं. तसं नाही, रिपीट झाल्यानंतर बोर होणार, त्या जोवर नवी शक्यता सापडत नाही तोवर. पण तुम्हाला तोवर तरी ते करावं लागतं जोवर तुम्हाला काही त्याचा एक स्पेसिफिक ऑडियन्स असतो, फॅन, ज्याला ते आवडत असतं.
असतं. मग एका पॉईंटला तुम्हाला जेव्हा कळलं की तो फॅन पण जेव्हा म्हणतोय ना की नाही आता काहीतरी नवं देऊया, तेव्हा नवं केलं जातं. सो रिपीट होतच, त्याला काही नाही. बऱ्याचशा रिपीट झाले सिरीज बंद पण झाल्यात. हो. मला हे एक नेहमी असं वाटतं की इवन जे सोशल मीडियावरचं जे ह्युमर आहे ते सगळीकडे आपण बघतो, सगळे कॉमेडी करण्याच्या प्रयत्नात असतात. म्हणजे अगदी रितेश जेनेलियापासून ते कोणत्या तरी खेड्यातली एखादी बाई, हे सगळे कॉमेडी करत असतात आणि तुम्ही पण कॉमेडीच करता. तर कुठेतरी ती कॉमेडी आता वीट यायला लागलाय कॉमेडीचा आणि ह्युमरचा, असं नाही वाटत का रे? कॉमेडी बोर होण्यामागचं कारण काय माहिती का? कॉमेडी बोर होण्यामागचं सगळ्यात मोठं कारण आहे लिमिटेशन्स कॉमेडीवर आलेल्या. लिमिटेशन्स, मर्यादा. ह्युमर जेव्हा ताजा असतो ना तेव्हा छान वाटतं. तो शिळा व्हायला लागलाय, त्याचं कारण असं की ताजा ह्युमर करण्याची मुभा नाही राहिली. ताजा ह्युमर म्हणजे काय असतो? जो आजच्या परिस्थितीवर बोलतो, जो आजच्या घटनेवर बोलतो, जो माझ्या जगण्यावर जी गोष्ट परिणाम करते त्याच्यावर बोलतो, तो ताजा होऊन जातो अचानक. म्हणजे आज जर मी समजा एखाद्या याच्यावर रस्त्याचं बांधकाम खूप दिवस झाले होत नाही त्याच्यावर बोललो समजा, तर तो ह्युमर राहतो. पण त्याच्यावर जेव्हा नवी गोष्ट घडते एखादी, म्हणजे उदाहरणार्थ मध्ये 2 पूल झाले होते आणि ते मॅच नव्हते झाले, किंवा शासनाचं एखादं धोरण आपण असं म्हणूया सरळ थेट, त्याच्यावर मी जेव्हा बोलतो तेव्हा तो ताजा ह्युमर होतो. कारण लोकांना असं वाटतं हे आत्ता घडलं आणि त्याच्यावर आत्ता हे नवीन आलंय. प्रॉब्लेम हा होतोय की मला माझ्या आजूबाजूच्या जगण्याशी संबंधित ह्युमर करता येत नाहीये. माझ्या भविष्याची ज्या गोष्टीमध्ये शक्यता आहे की हे जर असं घडलं तर माझं भविष्य बदलणार आहे, हे जे मला वाटतं त्याच्यावर मला ह्युमरस वेनी बोलायची तरतूद किंवा मुभा आता राहिलेली नाहीये. जर तशी मुभा असती तर तो विनोद ताजा राहिला असता. तो विनोद शिळा होण्यामागचं कारण आहे की मी काल जो विनोद करतो तोच मी आज करतोय, कारण नवा मला करता येत नाहीये, त्याच्यावर लिमिटेशन्स आहे. ह्युमर बोर होत जाणार. ह्युमर माणसाला कंटाळेल ह्युमरचा जर तो ताजा राहिला नाही, जर आपल्यावर असेच रिस्ट्रिक्शन येत राहिले तर. तुम्हाला टेलिव्हिजन पण बोर होण्याचं कारण तेच आहे माहितीये. कारण टेलिव्हिजन मध्ये आम्ही कितीतरी प्रोग्रेसिव्ह ट्रॅक करतो पण आम्हाला टेलिव्हिजन करू देत नाही. त्याचं कारण हे असतं की त्यांचं म्हणणं असतं की याच्यावर आक्षेप घेतील लोक. म्हणजे मी आता कितीतरी लोक लिव्ह इन रिलेशनशिप मध्ये राहतात पण मी लिव्ह इन वरचा शो नाही करू शकत. राईट. कारण त्याच्यावर मग आक्षेप येतात संस्कृती रक्षक लोकांचे. सो त्यामुळे मग ते ताजं राहत नाही, ते शिळं होतं. ते माझ्या जगण्याच्या सोबत राहत नाही म्हणून शिळं झालंय. माझा ह्युमर ताजा राहू शकत नाही कारण मी आत्ताच्या परिस्थितीवर तेवढं प्रखरपणे बोलू शकत नाही ह्युमर मध्ये. म्हणजे टेलिव्हिजन मधलं कंटेंट आणि ह्युमर हे काळाला धरून काळाबरोबर चालत नाहीये म्हणून ते बोर होतंय किंवा तेच वाटतंय. ओटीटी तुम्हाला आवडतंय का? कारण तो काळाच्या सुसंगत आहे असं मला वाटतंय. तो आत्ताच्या वेगवेगळ्या स्कॅमवर पण शोज येतात म्हणून तुम्हाला भारी वाटतं. बरोबर. त्या स्कॅमवर मी शो करायला घेतला टेलिव्हिजनवर तर खूप सारे रिस्ट्रिक्शन आहेत. करेक्ट. पण अमोल मला सांग की तू स्टँडअप पण करतोस ना? मग स्टँडअप मध्ये तू तुझं ह्युमर जे ताजं ह्युमर आहे ते मांडतोस का? ते मांडायची इच्छा प्रचंड आहे. कसं आहे ना, म्हणजे मुद्दा काय आहे ना, स्टँडअप आता मधल्या काळात आला तेव्हा तो अत्यंत क्रांतिकारी झाला. तुम्ही थेट बोलू शकता. बरं, लेखकाला सुख आहे स्टँडअप म्हणजे. स्टँडअप करण्याचं कारणच हे होतं की मी लिहिलेला पंच जेव्हा नट करतो तेव्हा बऱ्याच वेळा तो वाचतो. तो वाजला नाही की बऱ्याच वेळा नटांचं असं म्हणणं असतं की पंचमध्ये दम नव्हता, किंवा बऱ्याच वेळा लेखकांचं असं होतं की म्हणजे आम्हाला लेखकांना असं वाटायला लागतं यार चालला असता जरा असा घेतला असता तर त्याला तो नीट घेता आला नाही. हे जे आमच्या तक्रार आणि हे सुरू राहतं ना, त्याचा एका पॉईंटला असं वाटतं की यार आपण आपलं परीक्षण केलं पाहिजे, आपणच काहीतरी घेऊन बघितलं पाहिजे तो विनोद. आणि म्हणून मग स्टँडअप इज अ बेस्ट प्लेस की जिथे लेखकाला असं वाटतं की आपण आपले विनोद एकदा म्हणून बघितले पाहिजे, आपण आपले विनोद थेट सांगितले पाहिजे. मग कदाचित आपण म्हणू शकतो की बघ असा विनोद घ्यायचा असतो वगैरे मी लिहिलेला. हे जे एक खुमखुमी आहे ना, त्यासाठी म्हणून स्टँडअप आलेला आहे खरं तर. आणि म्हणून मग आम्ही लेखक पण का उतरलो तर आम्हाला असं वाटलं की आपण सगळ्यांसाठी लिहून देतो, आपण काहीतरी आपला कंटेंट सादर केला पाहिजे. म्हणायचं हा आपल्या आणि त्यांनी काय फेमस व्हायचं, आपण कधी थोडे तर फेमस होऊया, आपला पंच आपण डिलिव्हर करून. सो दॅट वॉज द रेज असं म्हणतात. म्हणजे नटांविषयी तक्रार किंवा राग नाहीये, ते मित्रच आहेत सगळे. पण एक वाटत राहतं लेखक म्हणून, अस्मिता म्हणून वाटत राहते की यार आपण लिहिलेलं आपण कधीतरी सांगितलं पाहिजे की आपण पण सादर केलं पाहिजे वगैरे वगैरे. ती जी मजा आहे की आपण सादर केल्यानंतर लोक थेट हसतात आणि मजा येते, तो आपण झोन एन्जॉय केला पाहिजे म्हणून तो करायला घेतला. आता इथे ताजा विनोद करायचं म्हटलं तर गोची ही होते की आता इतकं ते सेन्सिटिव्ह झालं ना सगळं, तुमचा विनोद कुणाला बोचेल आणि तो काय ऍक्शन घेईल हे सांगता येत नाही. बरं, आपल्याकडे ना सगळ्यांकडे असे म्हणजे म्हणायचा मुद्दा असा की प्रत्येक काळाचे काही क्रांतिकारी असतात. या काळाचे 4 विनोदवीर क्रांतिकारी आपल्याला सापडायचे. एक काळ होता जिथे विनोदवीर क्रांतिकारी पण होते, ते थेट म्हणजे समोर बसलेले असायचे आणि त्यांच्या समोर ते शासनातलं जे कोणी बसलेलं असेल ते थेट विनोद करायचे त्यांच्यावर आणि ते पण ते ऍक्सेप्ट करायचे. ते म्हणायचे ते तुमचं काम आहे विनोद करणं, आमचं काम हे.
ती एक छान त्यांच्यामध्ये अंडरस्टँडिंग होतं. आता ते थोडं कमी झालंय असं आपण म्हणूया. प्रॉब्लेम काय होतो की मग त्याचे त्या काळाचे क्रांतिकारी असतात ते सापडले पाहिजे. या काळात क्रांतिकारी सापडलेले नाहीत अजून. आपल्याकडे विनोदवीर खूप आहेत, खूप चांगला विनोद करणार आहे, त्यांच्याकडे ऑब्झर्वेशन आहे, त्यांच्याकडे कमेंट्स आहेत, खूप चांगले आहेत. म्हणजे मी आता ज्यांच्यावर टेलिव्हिजनवर सगळा ह्युमर लिहितोय, वाचतोय, करतोय, ते त्यांचा तर इतका चांगला अभ्यास आहे या सगळ्या परिस्थितीविषयी वगैरे, पण ते विनोद करू शकत नाहीत तसा. कारण त्यांना चॅनलचं रिस्ट्रिक्शन आहे, त्यांना याचं रिस्ट्रिक्शन आहे, त्यांना स्वतःचंही काही रिस्ट्रिक्शन आहेत. तर तसे क्रांतिकारी आता नाही आहेत विनोद करणारे. एखादा कुणाल कामरा असतो ज्याला काही आयुष्याचं टेन्शन नाही म्हणा, टेन्शन म्हणण्यापेक्षा तो बेधडक आहे, हे आहे, ते त्याच्या व्यक्तिमत्वाचा भाग असेल की तो कमेंट करून मोकळा होतो. सगळ्यांचं तसं नाही. म्हणजे सगळ्यांकडे तामिळनाडूला जायची सोय नाहीये काहीतरी बोलून मुळात. इनफॅक्ट मी तुला तेच विचारणार होते की वैयक्तिक तुझे काय बंधन आहे? नाही, माझं बंधन तर खूप मोठं आहे. म्हणजे तुम्ही जर माझ्याकडे बघितलं तर मी अशा ठिकाणी राहतो जिथून मला म्हणजे काहीच, म्हणजे मी राहतो मिरावला, जिथून ठाणं फार जवळ आहे. ओके. हा, बरं, मी जर समजा अमरावतीला जातो म्हटलं माझ्या मूळ गावी, तर तिथून नागपूर खूप जवळ आहे. बरं, मी म्हटलं चल मी पुण्यामध्ये 14 वर्ष होतो, मी पुण्यात जाऊन राहतो, तर पुण्याहून बारामती खूप जवळ आहे. मी कुणाविषयीच काही बोलू शकत नाही, हे लक्षात घ्या. पण हा विनोदाचा भाग म्हणून. पण मुळात मला असं फार वाटतं काही वेळा म्हणजे शासनावर टीका करताना 2 गोष्टी आहेत. एक गोष्ट अशी आहे की आपण टीका करण्याची घाई पण आपल्याकडे खूप क्रिएट झाली. शासनाने इकडे धोरण आणलं आणि दुसऱ्या दिवशी आपण टीका केली, असंही खूप घडतं. तुमचा विनोद कुठल्या वेळेला यायला हवा, म्हणजे याचं तुम्ही एक तारतम्य बाळगायला हवं. म्हणजे मला एक असं फार वाटतं की तुमचा विनोद कधी यायला हवा की जेव्हा खरंच एखाद्या गोष्टीतलं हे कळलं. म्हणजे काय म्हणतात ना, एखादी गोष्ट घडली, ती फसली असं सगळे सांगत होते, त्याचे ऑब्झर्वेशन 4, मग त्याच्यावर तुम्ही अत्यंत काय म्हणतात ना पूर्ण विश्लेषण करून ह्युमर करा. तुम्ही एक टिप्पणी करून एक वैयक्तिक कुणावर तरी आक्षेप घेऊन विनोद करण्यात काही पॉईंट नसतो. मग तुमच्यात आणि मग रटाळ झालेल्या विनोदात फरक नाहीये. विनोद कधी समृद्ध आहे जेव्हा समोरच्याला पण जाणवेल की हा हे चुकलं. बरं, मला असं फार वाटतं विनोद हा कायम हा सिच्युएशनवर केला पाहिजे, व्यक्तीवर नाही. व्यक्तीवरचा विनोद तुम्हाला कुठेच घेऊन जात नाही, तुम्हाला समाज म्हणून समृद्ध करत नाही. कारण काय होतं, तुम्ही एकदा व्यक्तीवर विनोद केला की समोरचा पण तुम्हाला व्यक्ती म्हणून बघायला लागतो, तुमचा व्यक्ती म्हणून द्वेष करायला लागतो. बरोबर. तुम्ही जोवर सिच्युएशनवर विनोद करत नाही, त्या परिस्थितीवर विनोद केला की समोरचा पण त्या परिस्थितीला तटस्थपणे बघू लागतो. तो पण हे म्हणून बघायला लागतो की हा कसं काय बिनसलं हे. ते वेगळा पर्स्पेक्टिव्ह मिळतो त्याला. म्हणजे उदाहरणार्थ खूप थेट बोलतोय मी की तुम्ही फडणवीसांवर केलेला विनोद थेट की फडणवीस चुकले असा विनोद, आणि फडणवीसांवर राबलेलं धोरण जेव्हा लोकांच्या उपयोगी येत असताना कशी गफलत झाली आणि गंमत झाली, फजिती झाली लोकांची, हा केलेला विनोद, यात फरक पडतो. हे जर तुम्ही जेव्हा करता तेव्हा खुद्द म्हणजे माझा एवढा विश्वास आहे सगळ्या राज्यकर्त्यांवर, तेव्हा जेव्हा तुम्ही असा विनोद करता तेव्हा ते सुद्धा तटस्थपणे बघतात की अरे हो, लोकांची फजिती झाली हे असं धोरण राबवल्यामुळे, आणि त्यांनाही एक जाणीव होते की हा हे जर चुकलं फसताना तर करताना. तर ते तशा तुम्ही ह्युमर कसा करताना याच्यावर सगळं आहे. तुम्ही एकदा मनात ठरवलं ना की आपण जरा फेमस होऊया, जरा 4 लोकांची सोलूया वगैरे, तर मग तुम्हाला तामिळनाडूला जाणं भाग आहे, त्याला काही पर्याय नाही. ओके. नाही अमोल, तू तामिळनाडूला जावंस असं आम्हाला अजिबात वाटत नाही. तुझ्याकडे तो पर्यायही नाहीये, आणि आत्ताच तू सांगितलंस की तू अमरावतीलाही नाही जाऊ शकत. हे ते सगळं मी विनोदातनं आय नो. मी या लोकांना मला एक व्यक्ती म्हणून, एक लेखक म्हणून, एक कलाकार म्हणून, ज्या वेळेला तू स्वतःवर ही बंधनं घालून घेतोस तेव्हा किती घुसमट होते रे? नाही, मी खरं सांगू का, माझी घुसमट होते म्हणण्यापेक्षा मी ना होपफुल आहे. होपफुल कुठल्या पद्धतीने मी आहे, तर मला ना 4 चांगली कामं पण बघावीशी वाटतात लोकांची. असं नाही आहे बघा, मला आपण जेव्हा टीका करतो तेव्हा आपण 4 गोष्टी कौतुकास्पद घडतात हे पण बघितलं पाहिजे. जसं उदाहरणार्थ आता थांबायचं नाही सिनेमा आला. थांबायचं नाही सारखा सिनेमा कुणाविषयी बोलतो, तर बीएमसी कामगारांच्या एका प्रेरणादायी प्रवासाविषयी बोलतो. पण त्याचवेळी मी बीएमसीला शिव्या पण घालतच असतो. बरोबर. पण शिवराजला त्यातली पॉझिटिव्ह गोष्ट दिसते. बरोबर. घुसमट माणसाची कधी होते, व्हेन देर इज नो होप. आय स्टील बिलीव्ह देर इज होप. आय स्टील बिलीव्ह की अजूनही 4 चांगल्या गोष्टी घडतायत. म्हणजे सांगायचा मुद्दा, माझ्या घराच्या दारासमोर मेट्रो आली आहे. हे सुख आहे ना. म्हणजे आज मी तुमच्या इंटरव्ह्यूला येताना मी रिक्षा घेणे, बस करणे सगळं जर करत असेल, आणि उद्या जर घराच्या दारासमोर मेट्रो येत असेल, तर ती ज्या शासन काळात आली त्यांना मी क्रेडिट दिलंच पाहिजे, त्यांचं मी कौतुक केलंच पाहिजे. त्याचबरोबर मी टीकाही केली पाहिजे जर मला त्याचा समाज म्हणून किंवा लोकांना त्रास होतो हे मला जाणवत असेल तर ते ना मी होपफुल आहे. त्यामुळे माझी घुसमट अजून तरी होत नाही तेवढी जेवढी आपल्याला वाटते, किंवा जेवढी लोकांना वाटते घुसमट होते. कदाचित मला असं वाटतं की अजून आपण होप सोडायला
पण रोजच्या जगण्यामध्ये ह्युमर असं दिसतं का जाता जाता? भरपूर दिसतो. उदाहरणार्थ सांगायचं झालं तर खूप सारे ह्युमर आहे. म्हणजे आता असं सांगता येणार नाही मला परवा ह्युमर ज्या चौकात दिसला असं नाही सांगता येणार की जी तुझ्या समोर घडली आणि मग तू ती अडॅप्ट केलीस. तसंही नाही सांगता येणार मला, कारण मग मला खूप साऱ्या माझ्या बायकोच्या चुका सांगाव्या लागतील आणि माझं घरी जाणं कठीण होऊन बसेल. कारण बराचसा ह्युमर मला घरी मिळतो. म्हणजे हमबने तुंबनेच्या तर कितीतरी सिच्युएशन आम्ही घरच्या केल्या खूप साऱ्या. आणि त्यात बऱ्याच वेळा असं झालं की माझ्या सासूचा मला फोन आलाय, तुम्ही आमच्यावर लिहिलंच नाही असे फोन आलेत मला. आणि मला असं त्यांना कन्व्हिन्स करताना माझा जीव गेला, हो नाही बऱ्याच घरात घडतं असं, तुम्हाला काही बोलायचं नव्हतं मला, असं खूप झालंय. त्यामुळे तसे खूप प्रसंग आहेत की अरे देवा का लिहिलं असं होणं जे असतं ना, उगाच लिहिलंय हर्षा आता तो फोन करणार आपल्याला, असं तर खूप वेळा झालेलं आहे वगैरे. ओके. त्यामुळे तसं नाही सांगता येणार, घरचे तर नाही सांगता येणार अजिबातच. नकोच सांगू, अपेक्षितही नाहीये. पण ठीक आहे. आता तू जसं शंकराशीतली आपण म्हणालो की ती सिरीज होती आणि ती पूर्ण ती अशी वाढत गेली, ती ग्रो होत गेली ती सिरीज, नाही का? तसं असा विचार तुम्ही जेव्हा करता एखादा नवीन स्किट करताना, तेव्हा मानवी स्वभावाचे काय काय हे त्याच्यात असलेच पाहिजेत असं काही तुम्ही ठरवता का? म्हणजे इज देअर अ फॉर्म्युला टू इट? नाही, असं काही फॉर्म्युला नाहीये. त्यातनं सगळ्या प्रकारचे स्किट आपण करतो, ज्यात आपण असे स्किट केलेत की ज्यात काही लोक निरगस आहेत आणि त्यांना कळत नाही. म्हणजे अरुण कदमान सारखे नट आमच्याकडे आहेत की ज्यांना आपण कितीही एक्स्ट्रीम सिच्युएशन दिली तरी ते निरगस वाटतात. 4 लोक त्यांना कन्व्हिन्स करतात की तू थोडा थोडा झिजतोय आणि छोटा होतोय. असं मी स्किट हे केलं होतं. तर त्यांना ते कन्व्हिन्स होतं. म्हणजे परफॉर्मन्स ते अशा पद्धतीचं, ते त्याला की असं बंधन नाही की असे हे लावू. आम्ही अत्यंत काय म्हणतात मूर्ख वाटतील असे कन्सेप्ट आम्ही हिलेरियस केले. किंवा एक कन्सेप्ट होते ज्याच्यामध्ये प्रभाकर मोरे म्हणतात की मंदी चालू आहे असं त्यांना कळतं, कारण पेपरमध्ये न्यूज आली मंदी चालू, ते घरी येऊन बायकोशी भांडण करतात कारण तिचं नाव मंदी आहे आणि ते म्हणतात तू चालू आहेस असं मला जग म्हणतंय वगैरे वगैरे. तर असे ना त्याला काही असं हे नाही आहे. पण एक गोष्ट सगळ्या स्किटमध्ये मला जाणीवपूर्वक सांगावीशी वाटते की सगळे स्किट लिहिताना जिथे जिथे संवेदनशीलता सापडेल तिथे तिथे ती पेरलेली आहे. ते त्याचं एक मला वाटतं खूप मोठं यशाचं गमक आहे हास्यजत्रेचं, की कितीही कसंही हे असू दे सिच्युएशन, जिथे ते असं वाटलं की इथे ह्युमॅनिटी म्हणून किंवा माणसाच्या मनाचा ओलावा दिसतोय, संवेदनशीलता दिसते, ती धरल्या गेली आहे. त्याच्याविषयी 1 मिनिट का होईना आम्ही बोललोय, हा विचार न करता की अरे इथे टाइम स्पेंड जाईल किंवा इथे लोक चॅनल बदलतील, हा विचार न करता. आणि नाही बदलत वेलकम चेंज. आम्ही एक स्किट लिहिलं होतं ज्याच्यामध्ये एक म्हातारीचं स्किट होतं की त्यांचं लग्न, म्हणजे जे आता अशा टप्प्यावर आले की ते खूप भांडतात एकमेकांशी, वयस्कर झालेत हे वगैरे वगैरे वगैरे, आणि ते सगळं भांडून पण ना शेवटी मात्र ते इमोशनली बोलतात की कसे तूच मला आणि मीच तुला आहे वगैरे. तर तो इमोशनल पार्ट जो आहे ना, तो तिथे रीच होण्यासाठीची म्हणून सगळी धमाल करून पण तिथे रीच व्हायचं, ही संवेदनशीलता तिथल्या सगळ्या त्या टीम मधल्या लेखकांमध्ये आहे की आपल्याला रीच अशा ठिकाणी व्हायचंय जिथे आपण माणसं वाटू, जिथे आपण हे नाही वाटत. तर ते मला वाटतं की तू जे म्हणते की माणसांमधला कुठले तरी गुण असेल, तर हा एक माणसाचा संवेदनशीलता पकडून ठेवत तो शो चाललाय म्हणून तो वर्क होतोय असं मला फार वाटतंय. तो कुठेही खोटा वाटत नाही. पण अरे एक बेसिक प्रश्न आहे यार, माझा अत्यंत आवडता कलाकार गौरव मोरे, त्याला कधी आणणार आहात तुम्ही परत? ते 2च व्यक्ती तुला सांगू शकतात, एक गौरव मोरे आणि चॅनल. ही 2 माणसं. मला या प्रश्नाचं उत्तर कधीच मिळणार नाहीये. तू पॉडकास्टवर चॅनलला बोलव किंवा गौरव मोरेला बोलव, त्या दोघांपैकी एक जणच हे उत्तर देऊ शकतात की तो कधी परत येणार आहे वगैरे. बर, ठीक आहे. मग आता तू मला सांग की एवढे सगळे रिस्ट्रिक्शन्स असतात, एवढं म्हणजे आता सिरियल्स बद्दल बोलूयात. हास्य जत्रा तर बोललोच आपण की तुम्ही कशा पद्धतीने ते करता. तू आता जे सांगितलंस हास्य जत्रा, हम बने तुम बने, ते घरातले अनेक किस्से तू तिथे काय म्हणूयात आपण त्याला, ते रिफॉर्मॅट किंवा रिफॉर्म होऊन तू ते तिथे वापरतोस वगैरे वगैरे. मी समजू शकते, कारण इन्स्पिरेशन शेवटी आपल्या रोजच्या आयुष्यातूनच येते. मग आता ह्या ज्या सिरियल्स आहेत ज्याच्यामध्ये त्या बायका बिचाऱ्या असतात आणि त्यांचे नवरे त्यांना त्रास देत असतात, ह्याची इन्स्पिरेशन कुठून मिळते तुला? नाही, हे ना उलट आहे. म्हणजे कसं आहे ना, खरं तर म्हणजे ज्या बायकांना त्रास होतो वगैरे वगैरे, तर माझ्या घरात माझ्या बायकोला काही त्रास होत नाही, हे मी सांगून ठेवतो. हे तू सांगतो? हे मी सांगतोय. तुम्हाला माहित नाही लेखकाचं काय होतं. आता मी तुम्हाला सांगतो की म्हणजे माझा एक किस्सा मी तुम्हाला सांगतो की
मी लिहितो एक शो, ओके, तो शो मी लिहितो रात्री एक एपिसोड मी चॅनलला घेऊन जातो, चॅनल मला त्यात बदल सांगतं, हे सांगतं, ते त्यांचे काय नॉर्म्स असतील हे ते वगैरे वगैरे सगळे बदल करून वगैरे जेव्हा मी घरी येतो तेव्हा घरी आल्यानंतर माझी बायको एक दिवस मालिका बघत होती मी लिहित असलेली, आणि मला माझी बायको म्हणायला लागली की हे असं का केलंय. मी म्हटलं की मी माझा दिवस घालवलाय त्यांना कन्व्हिन्स करण्यात, हे असं नको, असं करूया. आता घरी येऊन मी तुला कन्व्हिन्स करत बसू की हे असं का केलंय, हे असं का नको. तर ती म्हटलं पण मी प्रेक्षक म्हणून म्हणणार ना, हे असं काय ते इलॉजिकल वाटतंय. म्हटलं हे आता मी त्यांना सांगून आलोय, आता त्यांना ते लॉजिकल वाटलं म्हणून हे केलं, आता तुला मी त्यातलं लॉजिक समजावून सांगतो. आमचं भांडण झालं, माझं आणि माझ्या बायकोचं याच्यावरनं भांडण झालं की तू माझ्या मालिकांमधल्या चुका काढू नको, आणि तिचं म्हणणं होतं पण चुकीचं आहे ते, चूक आहे ते सांगणार ना. म्हटलं मग तू माझ्या चॅनल मिटिंगला चल. असं आमचं खूप भांडण झालं. आणि एका पॉइंटला मी तिला म्हटलं की तुला नाही आवडत तर बघू नकोस माझ्या मालिका वगैरे. सो माझी बायको माझ्या मालिका बघत नाही. गुड. ती माझ्या मालिका बघत नाही. तिचं म्हणणं असतं की मी तुझ्या चुका सुधारेन वगैरे. ती म्हटलं अगं मला माहिती आहेत माझ्या चुका, प्रॉब्लेम हा आहे की मला माझ्या चुका माहिती आहे मी काय चुकतोय वगैरे, पण मी नाही ते सुधारू शकत, त्याचं काय करणार वगैरे. अशी ती हे आहे. बरं आपल्या घरी लेखकाचा प्रॉब्लेम काय होतो ना, घरच्यांना असं वाटतं की लेखक काम करतोय तर लेखक काम करताना दिसत नाही. म्हणजे उदाहरणार्थ IT वाले लॅपटॉपवर काहीतरी टाईप करताना दिसतात है ना, सगळेजण काम करतात, लेखक बसला असतो तो विचार करत असतो. म्हणजे माझी बायको तर बऱ्याच वेळा, म्हणजे माझ्यासोबत घडलेला किस्सा की माझी बायको, म्हणजे मी विचार करतोय काहीतरी, ती आली आणि म्हणली काहीच करत नसतील तर भाजी घेऊन ये. सो आय वॉज लाईक नाही थोडं विचार करतोय, हा मग भाजी घेऊन ये. अगं म्हणजे मी विचार करतोय ना, मी काहीतरी विचार करतोय ना की मी आज एपिसोड असा बांधेल, पण लेखक असा बसलेला दिसतो तर सगळ्यांना असं वाटतं की आरामात चाललंय सगळं आयुष्य. तर तसं नाही होत. तुम्हाला रात्री 8 वाजेपर्यंत एपिसोड सुचला नाही तर अस्वस्थता व्हायला लागते. म्हणजे मला तर बऱ्याच वेळा असं वाटतं की मी हार्ट अटॅकनी जाईन, कारण मला बऱ्याच वेळा अशी सिच्युएशन येते की उद्या मीटिंग आहे आणि आपण 6 एपिसोड द्यायचे आहेत पण आपण 2च तयार केलेत आणि सुचत नसतं तर त्रास होतो. आणि अशा वेळी जर समजा बायको येऊन जर म्हणाली की आज जेवायला काय करू, आपण म्हणतो काही कर, तू नीट सांग काय करणार. अरे नीट म्हणजे थांब आधी लिहू दे, मी आता हिरोईननी काय करायचं हे ठरवू, हा हिरोईननी काय करायचं हे ठरवू की मी काय जेवायचं हे ठरवू, यात मला नाही चॉईस आता मला या क्षणाला, असं होतं ते. आणि घरच्यांना कायम असं वाटलं असतं की हा बसून असतो वगैरे वगैरे. आता माझ्या बायकोला म्हणतात ते कळायला लागले, हे ठेवा हे एडिट करू. आता तर माझ्या बायकोला कळायला लागले की हा याला जरा विचार करावा लागतो हे वगैरे वगैरे. जेव्हा मी 800 एपिसोड लिहिले एका शोचे तेव्हा माझ्या सासूबाई मला म्हणाल्या सगळ्यात मोठा बदल माझ्या आयुष्यातला हा आहे की माझं लग्न जे झालं ना तर ते आमच्या लग्नाच्या जरा राडे झाले. नाही राडे असे की म्हणजे लव्ह मॅरेज आणि हे आणि ते जनरली घरात असतं वगैरे वगैरे. तर माझे सासरे आधी जरा माझ्यापासून थोडे रुष्ट होते, म्हणजे की तेवढे फ्रेंडली नव्हते. सो मग झालं असं की मग मी ITतनं जॉब सोडला, या क्षेत्रात आलो. मग एका पॉइंटला माझ्या सासऱ्यांना कळलं, मग तेव्हा ते अस्वस्थ झाले की असं कसं तुम्ही हे क्षेत्र सोडलं, या क्षेत्रात आलात वगैरे वगैरे वगैरे. आणि तर मला असं फार वाटायचं की आपले सासरे आपल्याला अजून तेवढे फ्रेंडली झोनमध्ये घेत नाहीत वगैरे वगैरे. पण नंतर काय व्हायला लागलं, मी कधी कधी त्यांच्या घरी राहायचो कारण दादर जवळ होतं वगैरे. तिथनं मीटिंग असली तर कधी रात्री त्यांच्याकडे राहून सकाळी मीटिंगला जाणे वगैरे. त्यांच्याकडे मी रात्री लिहत बसायचो 2-2, 3-3 वाजेपर्यंत. आणि मग त्यांना ते दिसलं की हा मेहनत तर करतोय. मग नंतर दिलदोस्ती सारखा शो आल्यानंतर त्यांना कळलं की नाव येत आहे, म्हणजे याला विचारतात लोक, याचं असं होणार नाही की कुणीच विचारत नाही, याला विचारतात लोक वगैरे वगैरे. तर ते तसं व्हायला लागलं. आणि मग एका पॉइंटला ना एक दिवस मला असं जाणवलं की मी त्यांच्या घरी होतो आणि काहीतरी माझा फोन सुरू होता आणि माझी बायको आली आणि तिचं काहीतरी म्हणणं होतं की आपण इथे जायचं हे जायचं. मी तिला म्हटलं थांब सांगतो तुला वगैरे वगैरे. तर माझे सासरे तिला इकडे बस इथे असं म्हणून त्यांनी तिला बसवलं आणि ते तिला समजावून सांगत होते की त्याचं काम किती महत्वाचं आहे, त्याला विचार करावा लागतो, तू त्याला त्रास नको देत जाऊ, त्याच्या मागे लागत नको. सो आय वॉज लाईक आपण सासऱ्यांचं मन जिंकलं असं वगैरे. मला इतकं भारी वाटलं होतं तेव्हा की क्या बात आहे, सासऱ्यांचं मन जिंकलेला तो एकमेव जावई. आणि सासरे म्हणजे मिलिटरीतले सासरे, साधे सुसे सासरे. माझे सासरे मिलिटरीत आहे, स्ट्रिक्ट आहे, याही वयात वेळेत उठतात, वेळेत झोपतात, वेळेत जेवतात वगैरे, असे प्रचंड स्ट्रिक्ट माणूस. आणि ते आणि खूप म्हणजे चांगले आणि आयुष्यात स्ट्रगल केलं बघितलंय खूप. त्यामुळे त्यांना मुलीची प्रचंड काळजी. म्हणजे ते आधी जे माझ्यावर चिडले होते ते याने नव्हते चिडले की तो या क्षेत्रात चाललाय, याने चिडले होते की माझ्या मुलीला कष्ट. हा म्हणजे त्यांचा संसार कसा होणार आहे, या क्षेत्रात राहून संसार कसे करतील वगैरे. पण जेव्हा वाटलं की हा संसार कसा करेल माहित नाही पण संसारासाठी कष्ट तर घेतोय, सो प्रामाणिकता दिसते म्हणून त्यांनी त्यांच्या मुलीला समजलं. तेव्हा मला छान वाटलं. आणि मग तेव्हाच मी माझ्या बायकोला फार म्हणतो लक्षात घे मी फार महत्वाचं काम करतो वगैरे वगैरे. सो ती एक अचिव्हमेंट मला ना अवॉर्डपेक्षा ही अचिव्हमेंट खूप भारी वाटते माझी आयुष्यात. दॅट रिमाइंड्स मी की हे अवॉर्ड्स वगैरे मध्ये जेव्हा तुम्ही जाता तेव्हा लेखक म्हणून कसं वाटतं रे?
सुरुवातीच्या अवॉर्ड्सना छान वाटतं, नंतर नंतर फारसं काही वाटत नाही. काय व्हायचं ना, सुरुवातीला जेव्हा मला नवे नवे नॉमिनेशन वगैरे मिळाले, तेव्हा मी खूप चांगले कपडे किंवा खूप शॉपिंग, बेसिकली लेखक झब्ब्यामध्ये का असतो याचं एक खूप चांगलं माझ्याकडे शास्त्रीय कारण आहे. शास्त्रीय कारण हा, म्हणजे एक हे रिसर्च आहे. रिसर्च काय आहे, तर लेखक कितीही चांगले कपडे घालू देत, पण एखाद्या इव्हेंटमध्ये लेखकाला ज्या पद्धतीने वाढतूड वागवलं जातं असं म्हणत नाही मी. नाही, तिथली जी सिस्टीम असते त्यांना ते कव्हर करायचं असतं, सगळं असतं वगैरे. त्यामुळे खूप चांगले कपडे घालून जर गेलात तरी पण समोरचा तुम्हाला अटेन्शन देईल असं होत नाही. म्हणजे माझं तर असं कित्येक वेळा झालं की मी अवॉर्ड फंक्शनला छान नवे कपडे घालून गेलोय, पण तिथे गेल्यानंतर थांबा तुम्ही बाजूला व्हा, यांचं हे घ्यायचं, बाईट घ्यायचं, हे असं होतं ना. आपल्याला असं वाटतं की कॅमेरे खूप आहेत, पण मी नवे कपडे घातले तरी माझ्याकडे वळत नाहीये. हे जेव्हा होतं तेव्हा आपली कपड्यांवरची आसक्ती उडून जाते. मग आपल्याला असं वाटतं की कपड्यांमध्ये काही ठेवलेलं नाहीये, आणि म्हणून मग लेखक हळूहळू जब्बे घालायला लागतात, कारण त्यांना माहिती असतं की खूप खर्च करून फायदा नाही कपड्यांवर. ते आपले रोजचेच कपडे घालून जा, कारण खूप कपडे घातले तरी कॅमेरा आपल्याकडे फिरणार नाहीये. तर हे झालेलं आहे. त्यामुळे ना अवॉर्ड फंक्शनला आता जाताना ना मला अजिबात हे नसतं. वजन असं म्हणतं, असं काय आलायस, अरे मी कसं येऊ दे, कॅमेरा माझ्याकडे वळणार नाहीये फारसा, असं वगैरे होतं. बरं, 2 वेळा तर असं झालं की नॉमिनेशन मिळालेलं असतं. हा तर सगळं, हा लेखक नाही, सगळ्यांच्या बाबतीत घडत असेल. नॉमिनेशन मिळालं म्हणून आपण टकाटक कपडे घेतो आणि जातो वगैरे, आणि अवॉर्ड मिळत नाही. मग नंतर फार वाईट वाटतं त्या कपड्यांविषयी. नंतर ते घालावेसे वाटत नाही 2-3 महिने. 2-3 महिने नाट लागला असं वाटतं, यार एवढे घेतले. पण त्याच्याशी एक असोसिएशन जुळलेलं असतं की एवढे घेतले होते, अवॉर्ड मिळाले. तेव्हापासून तर मी नॉमिनेशन मिळालं की साधेच कपडे घालून जातो. एक वेळ ते परवडलं की चल साधे कपडे घालून जाऊया, अवॉर्ड मिळालं तर मग चांगल्या कपड्यात फोटो काढून पोस्ट करूया, पण हे नको, ते मनात नको शंका जायला. बरोबर. पण तुझं काय मत आहे, म्हणजे आता फिल्म्सच्या बाबतीत तर असं म्हणतात की ते ठरलेलंच असतं कोणाला बक्षीस द्यायचं, काय द्यायचं वगैरे वगैरे, आणि तसंच टेलिव्हिजनच्या बाबतीत पण होतं का रे? आता हे खूप कॉन्ट्रोव्हर्शियल आहे. तुम्हाला ना काय होतं, अवॉर्ड्स म्हणजे काय आहेत हे आधी आपण लक्षात घेऊया. अवॉर्ड्स ना, नाही, मी वेगळ्या पद्धतीने, म्हणजे मला जे विचारायचं ते असं की जर सिरियल बनवताना तुम्ही एवढा ऑडियन्सच्या मनाचा आणि मताचा विचार करता, तर ते बक्षीस देताना पण हा विचार केला जातो का? बक्षीस देताना विचार केला जातो की नाही हे खरं तर आपण चॅनलला विचारलं पाहिजे. ऑफकोर्स. पण 2 गोष्टी मी नक्की अवॉर्ड विषयी बोलेल की अवॉर्ड्स फक्त अवॉर्ड्स नसतात. अवॉर्ड्स मध्ये 2 गोष्टी असतात. एक गोष्ट अशी असते की अवॉर्ड ही एक संडे प्रॉपर्टी पण असते. तुम्हाला एक रविवारी एक चांगला इव्हेंट सादर करून तुम्हाला ऑडियन्सला हे करायचं असतं. त्यामुळे त्या अवॉर्ड्समध्ये अवॉर्ड्सच्या भोवताली खूप साऱ्या गोष्टी असतात. इंटिग्रेशन्स असतात, प्रमोशन्स असतात, नवा शो येणार असतो त्याच्याविषयी सांगायचं असतं, डान्सेस असतात, हे असतात, ते असतात. याच्यामध्ये अवॉर्ड्स असतात. आता हे जे अवॉर्ड्स असतात, त्या अवॉर्ड्स आता आपण जे म्हणतो की तुझं जे थेट म्हणणं आहे की ठरवून अवॉर्ड दिला जातो का, याला देऊया म्हणजे फायदा होईल चॅनलचा वगैरे वगैरे. तर हे मला आता ना, मला त्याची व्हिजिबिलिटी नाही अजून की असं केलं जातं का. पण तुम्ही जर एक 4 अवॉर्ड्स बघितले तर तुम्हाला हे तर लक्षात नक्कीच येईल की मल्टिपल काइंड ऑफ अवॉर्ड्सचे वर्जन तयार केले जातात. म्हणजे तुमच्याकडे एक सर्वोत्कृष्ट अभिनेता असतो, एक सर्वोत्कृष्ट लक्षवेधी अभिनेता असतो, तुमच्याकडे एक लाईफ टाईम अचिव्हमेंट अवॉर्ड पण असतो, तुमच्याकडे एक ब्युटिफुल फेस अवॉर्ड पण असतो, तुमच्याकडे सर्वोत्कृष्ट असा एक अवॉर्ड नसतो. तुमच्याकडे त्या रेंज मधले सर्वोत्कृष्ट खूप सारे अवॉर्ड्स असतात. बरोबर. विच बॅलन्स आउट, की म्हणजे तुम्हाला ते कळेल की इट इज नॉट अबाउट मॅनिप्युलेशन, इट इज अबाउट बॅलन्सिंग. म्हणजे उदाहरणार्थ, म्हणजे आणि ते का करावं लागतं हे पण मी सांगतो की आता अवॉर्ड देणं फार कठीण झालंय. देअर वॉज अ टाइम की 4च मालिका असायच्या, 4 ते 5 मालिका तुम्हाला अवॉर्ड देता यायचे. आता शोज किती आहे बरं, या शोजवर मेहनत घेणारे लोक किती आहेत, आणि या सगळ्या लोकांना खऱ्या अर्थाने एक्नॉलेजमेंट तर मिळाली पाहिजे. इट इज नॉट अबाउट ओनली फेसेस, आणि हे तुम्हाला एक्नॉलेजमेंट तर केलं पाहिजे सगळ्यांना. म्हणजे काही काही उपक्रम खूप चांगले वाटतात. पहिल्यांदा क्रिएटिव्हजना अवॉर्ड देणं सुरू केलं होतं की जे शो बांधतात, जे सगळ्या गोष्टींची एक मोठ बांधून आणतात वगैरे. दरवर्षी कुठल्या तरी एका तंत्र विभागातल्या माणसाचा सन्मान करतात, दिग्दर्शकाचा किंवा डीओपीचा किंवा काय. तर ते ना, आता ते मी म्हणतो की शोज एवढे वाढले, राबणारे हात एवढे वाढलेत की तुम्हाला ते बॅलन्स आउट करायला मल्टिपल अवॉर्ड्स काढून ते बॅलन्स आउट करायला. तर ते मग बघताना आपल्याला असं वाटतं की अरे सगळ्यांना खुश केलं म्हणून अवॉर्ड काढले. पण माझं म्हणणं की का खुश करायला नको. काही लोक अशी आहेत ना की जी राबतायत, आणि खूप सारी लोक आहेत, तर त्यांना केलं तर पाहिजे एक्नॉलेज, त्याला पर्याय नाहीये.
तर त्यामुळे पण अवॉर्ड वाढले. तर आणि टेलिव्हिजनच्या अवॉर्ड्सकडे ना मला असं फार वाटतं की लोक यानेच बघत असतात की अगं बाई हिला पण दिला छान, अगं तिला पण दिला छान. तुमच्यासाठी ना ते घरी जेव्हा सिम्पल लग्न असतं, टेलिव्हिजनचे अवॉर्ड्स हे लग्नासारखे आहेत. हिचा पण अहेर केला पाहिजे आणि तिला पण अहेर केला पाहिजे. आत्या पण खुश असली पाहिजे आणि मावशी पण खुश असली पाहिजे. आमच्याकडचे पण आनंदी असले पाहिजे, त्यांच्याकडचे पण आनंदी असले पाहिजे. हे केलं जातं कारण शेवटी इट इज अबाउट फॅमिली ड्रामा आणि फॅमिली. ते आहे, त्याला काही पर्याय नाही. फक्त मला एक नक्की वाटतं की टेलिव्हिजनमध्ये अजून तरी एक मध्यंतरी केलं होतं, लेखकांचा सन्मान केला होता सगळ्या. पण टेलिव्हिजनचे जे अवॉर्ड्स असतात त्याच्यामध्ये अजून तरी लेखकांचा सन्मान केला जात नाही. याच्याविषयी खूप जण बोलले जातात आणि म्हणतात अरे काय लेखकांना काही भाव नाही. पण मला हे आता हेही सांगावंसं वाटायची एक बाजू की लेखकांचे सन्मान होत नाही कारण एक लेखक नसतो शोला बऱ्याच वेळा आणि लेखकच एकटा शो बांधतो असंही होत नाही. चॅनलचे इनपुट्स असतात, क्रिएटिव्हचे इनपुट्स असतात, संवाद लेखक कधी कधी फुलवतो, असं ते बरंच ना सगळ्यांनी मिळून केलेलंच काम आहे ते. त्यामुळे तर असं होतं ना की टेलिव्हिजनला लेखकाला अवॉर्ड द्यायचा म्हणजे एका लेखकाला दिला तर असं होत नाही की त्याचं सगळं. कारण शेवटी काय होतं, तो स्टेजवर येऊन हेच म्हणणार आहे की हे चॅनलचाही सहभाग आहे, यांचाही सहभाग आहे, त्यांचाही सहभाग आहे, मी एखादी लिहिलं नाही. तर तोही एक फॅक्टर आहे. तर अशा ना खूप साऱ्या बाजू आहेत. प्रॉब्लेम हा आहे ना की आपल्याला एक बाजू जी प्रॉब्लेम तोच आहे आपला, की नळावरचं भांडण. आपल्याला ती बाजू पकडावीशी वाटते ज्यात गॉसिप आहे आणि ज्यात नळावरचं भांडण आहे की अरे रे विचारांचा अपमान होतो, असं म्हटलं की जरा हे होतं, जरा स्पाइस मिळतो. असं आहे अमोल. आता हे बघा, हे सगळे रिस्ट्रिक्शन्स आहेत, हे सगळं आहे. असं समज की तुला एक दैवी आशीर्वाद मिळालाय आणि तुला कोणतेही रिस्ट्रिक्शन्स नाहीयेत आणि तुला एक विषय मांडायचा आहे सिरियल मधून, तर तू काय विषय मांडशील? जर मला असं सांगितलं की एक शो आहे की ज्या शो मध्ये तुला हवं ते लिही वगैरे, तर मी 2 शो रिक्रिएट करेन माझेच. बघा मी रिक्रिएट करतो म्हणतोय, एक हमबने तुमबने मी पुन्हा एकदा आत्ताच्या काळासाठी पुन्हा लिहीन वगैरे, आणि एक शो दिल दोस्ती दुनियादारी जो आशिष पात्रेंनी लिहिला होता. ऍक्च्युली तो मी लिहिलेला शो नाहीये, मी त्याचे संवाद लिहायचो किंवा काही एपिसोड्स मी स्क्रीन प्ले लिहायचो. पण तो शो, हे 2 शो मी पुन्हा एकदा रिक्रिएट करेन. आणि मी रिक्रिएटवर भार का देतोय की हा कंटेंट आपल्याकडे होता, हा होता जो चालला नाही, जो ऑडियन्सनी त्या लेवलनी उचलून धरला नाही. म्हणजे टेलिव्हिजन वाईट आहे तर वाईट ते लेखकांमुळे नाहीये. अप्रतिम लेखक, अप्रतिम लिखाण या टेलिव्हिजनवर करून गेले, आजही करण्याचा प्रयत्न करतायत. तुम्ही बघत नाही आहात. बरोबर. तुम्हाला ते बघायचं नाही, तुम्हाला नळावरचं भांडण बघायचं आहे. हा प्रॉब्लेम तुमचा आहे की तुम्हाला असं वाटतंय की भांडणारी, आणि म्हणजे आता सगळ्यात मोठं हे काय माहितीये आपल्या देशाचं किंवा आपला आत्ताचा प्रॉब्लेम, कुणीतरी कुणाच्या तरी कानाखाली वाजवल्याशिवाय टीआरपी मिळत नाही या देशात. ज्या देशात गांधीजी होऊन गेले अहिंसा सांगणारे. मग आपण बापूंचा देश कसा म्हणायचा आहे देशाला, की ज्या देशात कुणीतरी कुणाच्या तरी जीवावर उठल्याशिवाय मी बघत नाही शो. तर आपण ऐदर थांबवलं पाहिजे आता हा बापूंचा देश आहे म्हणून, किंवा आपण जगाला सांगितलं पाहिजे की वी आर नो मोर शांतीदूत वगैरे. तर ते आहे. तर मग आणि बघणारे तर आपणच आहोत ना. पण तुला काय वाटतं की आपल्या म्हणजे आता टेलिव्हिजन शोवर थोबाडीत दिल्याशिवाय टीआरपी मिळत नाही, ही एक रिप्रेझेंटेटिव्ह स्टेटमेंट आहे असं आपण म्हणू. सगळे शो पण सगळीकडेच जोपर्यंत हिंसा होत नाही तोपर्यंत लक्ष जात नाही, असं आजची परिस्थिती आहे. म्हणजे न्यूजपेपर उघडला की आपल्याला सगळीकडे हिंसाच दिसते. तुला काय वाटतं हे असं का होतं रे? आपलं गती वाढलेली आहे. तुम्हाला निर्णय खूप लवकर हवाय. निर्णय लवकर मिळायचा असेल तर तुम्हाला चिंतनात वेळ घालवायचा नाही. तुमची गती वाढली हे तर आपण मान्य करतो. प्रत्येक गोष्ट स्पीडअप झाली, पटकन व्हावं, पटकन घडावं असं आपल्याला वाटतंय. आणि त्यामुळे आपल्याला असं वाटतं की गोष्ट लगेच सॉल्व्ह व्हावी, लगेच माझ्या हातात यावी, माझ्या बाजूने वळावी. आणि ते करायचं असेल तर सगळ्यात सोपी गोष्ट आहे हिंसा. हिंसा केली की समोरच्याला एकदा तुम्ही फिजिकली दाबलं की तो विषय तुमच्याकडे वळतो, तुमची पावर प्रस्थापित होते. सोपं आहे, हिंसा करणं सोपं आहे. हिंसा करायला काही लागत नाही. तुम्हाला पण हिंसा न करता शांततेने विचार करून सोडवायला वेळ लागतो, पण तुम्हाला शाश्वत सोल्युशन मिळण्याची शक्यता असते. तर शाश्वत सोल्युशन इथे कुणाला नको आहे मुळात. सगळ्यांना टाइम बिंग आत्ता सॉल्व्ह होऊ दे आणि पुढे जाऊ दे असं बँडेड पाहिजे. बँडेड घाई झाली आहे, पटपट पटपट जाऊया पुढे असं झालेलं आहे. राईट. सो त्यामुळे हिंसा होण्यामागचं कारण ते पण आहे. आणि आता हिंसेला ना खूप साऱ्या गोष्टी पण आहेत की जसं जी लोक हिंसा करतायत ती हिंसा खरंच हिंसेसाठी हिंसा करतायत का?
म्हणजे आता जी लोक जाळपोळ करतात, हे करतात, ते करतात, ते काही हिंसा यासाठी करत नाहीत की त्यांना जाळपोळ करायला आनंद येतो. त्यातले कितीतरी लोकांना तर पैसे मिळाले असतील की हे जाऊन करा. तर ते ना त्याची कारणं खूप आहे. हिंसा करणारा माणूस का हिंसा करतो याची कारणं खूप आहेत. ती एका याच्यात बांधता येणार की याच्यामुळे हिंसा वाढली. पण हे नक्की आहे की हिंसा हे आपण पहिलं सोल्युशन म्हणून बघतोय आजच्या काळात. म्हणजे सॉल्व्ह होण्यासाठी गोष्टी जे नको बघायला. आपण हे ठरवायला हवं की हिंसा हे काही आपल्याला शाश्वत उत्तर मार्ग दाखवणार नाही. म्हणजे परत गांधीजींचं स्टेटमेंट आहे, बरोबर, आय फॉर अन आय विल मेक अ होल वर्ल्ड ब्लाइंड. खरंय खरंय खरंय. एक लेखक म्हणून आणि एक व्यक्ती म्हणून, एक संवेदनशील व्यक्ती म्हणून तू जे आता मांडलंस हे शब्दात अनेकांच्या भावना तू मांडल्यास आता. आणि आय थिंक म्हणूनच तू आहेस तिथे आहेस, कारण तुला हे करता येतं. तुला अनेकांच्या भावना शब्दात मांडता येतात आणि जाता जाता हसवताही येतं त्या बाबतीत लोकांना. त्याचं बरंचसं क्रेडिट या लोकांना आहे. म्हणजे माझ्यामध्ये ह्युमर कुठून आलं ना, म्हणजे ह्युमर कुठून सुरू झालं आयुष्यात, तर ह्युमर नव्हतं असं नाही. विनोदी नाटकं केली होती रत्नाकर मतकरींची वगैरे, काय अशी छान अशी गमतीशीर नाटकं केली होती, बसवली पण होती वगैरे. फक्त काय होतं ना, ह्युमर ऐकणं, वाचणं, बघणं आणि आपल्याला सुचणं या 2 वेगळ्याच हे आहे. तर त्याचे सुचणं आहे ते बरंचसं आशिष पात्रेंकडून, सचिन मोटेंकडून, त्यांच्याकडून आलंय. त्यांचं ऑब्झर्वेशन फार वेगळ्या पद्धतीचं आहे. ही जी लोक आहेत ना, सचिन मोटे सारखे, प्रशांत लोके एक आहेत किंवा आशिष पात्रे आहेत, ही सगळी लोक उत्तम विनोद लिहू शकतात कारण ते उत्तम समाजाला ऑब्झर्व करू शकतात. तर ते ऑब्झर्वच इतकं छान करतात समाजाला आणि आजूबाजूच्या परिस्थितीला की त्यातनं छान त्यांना ते ह्युमरच्या चष्म्यातनं ऑब्झर्व करतात. सगळं ते ह्युमरच्या मांडतात. तर या चष्म्यातनं कसं बघायचं हे त्यांच्यासोबत राहून आमच्यात आलं. आमच्यात काही म्हणजे मी मूळ विनोदी लेखक नाहीये. तसं पाहिलं तर विनोदी लेखक नाहीये मी मुळात संवेदनशील माणूस आहे. एवढंच आहे माझ्याकडे. म्हणजे माझ्याकडे जे होतं या इंडस्ट्रीत आलो तेव्हा एवढंच की एक आपण बरंच चांगलं वाचन केलंय, आपल्याला 4 माणसांविषयी संवेदना वाटू शकते. त्याला ह्युमरच्या ढाच्यात जर टाकलं असेल तर या लोकांनी टाकलं. आशिष पात्रे झाले, सचिन मोटे झाले, विनोद लवेकर झाले, यांच्याबरोबर काम करताना विनोद सुचत गेला, बहरत गेला आणि तो बहरत राहिला. मग तू म्हणालास की तू एक संवेदनशील माणूस आहेस आणि यांच्यामुळे तू विनोदाकडे वळलास, असं आपण म्हणू की विनोदाचा ढाचा तुला मिळाला. मग हा विनोदाचा ढाचा स्वतःमध्ये अंगीकारत असताना एक अशी गोष्ट काय शिकलास की जी तुला आयुष्यभरासाठी लक्षात राहील? नाही, संवेदनशील असणंच ऍक्च्युली माणसाला माणूस म्हणून बघणं, कंटेंटमध्ये पण म्हणजे लिहिताना पण. म्हणजे मला असं बऱ्याच वेळा वाटतं की मी हंबने तुंबने सारखा शो लिहू शकलो कारण मी ग्रिप्स थिएटर केलं होतं. ग्रिप्स थिएटरमध्ये खूप लहान मुलांचे प्रश्न संवेदनशीलपणे हाताळतात आणि नंतर मी ह्युमर हे केला वगैरे. या सगळ्या प्रवासात मला एक गोष्ट नक्की कळली होती की खरं शोधायचं असेल ना, म्हणजे खरं पात्र, खरं हे तर वेळ द्यावा लागतो. हे एक माझं खूप सारं लर्निंग. आणि आता टेलिव्हिजनमध्ये तेच होतं की तेवढा वेळ आपल्याकडे नाही. वेळ देऊन शो लिहिला घेत जातात, ते पण तशा पद्धतीने वेळ दिला जात नाही त्यांना. म्हणजे वेळ देणं म्हणजे काय असतं, त्या पात्रांसोबत राहणं, त्या पात्रांची स्लाइस ऑफ लाईफ त्यांच्या हे शोधून काढणं, ट्रेड्स वगैरे. आता तर सगळे ट्रेड्सचे बिझनेस पॉईंट ऑफ व्ह्यू शोधले पाहिजे. अशा पद्धतीचं पात्र करूया म्हणजे ते वर्क होईल असं ते आधीच सांगितलेलं ब्रीफ असतं. सो त्यामुळे सगळा प्रॉब्लेम होता. तर तुम्ही पात्रांसोबत जोवर राहत नाही, जोवर ते तेवढा वेळ देत नाही, तोवर ते नाही वर्कआउट होत. हे लर्निंग आहे आता. ही एक गोष्ट आहे जी मला वाटतं ही लेखक म्हणून मला आयुष्यभर पुरेशी पडणार आहे. श्रीमंत लेखक म्हणून नाही, सक्सेसफुल लेखक म्हणून. श्रीमंत मी व्हायचं असेल तर मला टेलिव्हिजन लिहावं लागेल, जे मी लिहितोय. पण तू आतापर्यंतची जी सगळी पात्र लिहिली, आता 800 एपिसोड आणि 400 एपिसोड हे म्हणायला तू असं म्हणतोयस, पण त्याच्या मागे खूप काळ आणि खूप मेहनत आहे. स्पेशली कारण खूप असे आराखडे दिलेले असताना त्याच्यात ते बरोबर बसवायचं हे खूप अवघड असतं. फ्री फॉर्म हा सोपा असतो. तर तुझं आतापर्यंतच तू लिहिलेलं सगळ्यात आवडतं पात्र कोणतं? आवडती माझी 2 पात्र आहेत. एक पात्र आहे, कन्यादान नावाची मालिका होती ज्यात वाडकर म्हणजे मास्तर जे आहेत, जे अविनाश नारकर करायचे, ते पात्र. हंबने तुम मधली 6 पात्र, 6च्या 6 आणि हास्य जत्रेमधलं शंकर शितली जे पात्र आहे, ती पात्र ही खूप आवडती आणि अशी ही मज्जा आली लिहिताना आणि ही जमली असं जे वाटतं ना एक लेखक. मला ना बऱ्याच वेळा मधल्या काळात वाटायचं आपण टेलिव्हिजन लिहितोय, आपण लेखक म्हणून नाव नको लावायला. कारण आपण कुठे लिहितो, आपण चॅनल एका याच्यात अशा पद्धतीची कथा हवी म्हणून सांगतो आणि लिहितं वगैरे, तर आपण कशाला लेखनाच्या म्हणजे मला आता असं वाटायला लागलंय की मालिकेसाठी नॉमिनेशन मिळालं तर घ्यावं का. पण अजूनही मला लेखक स्वतःला म्हणावं असं वाटतं. त्याचं कारण या मालिका आहेत.
अंबन सारखी मालिका झाली, दिल दोस्ती दुनियादारी सारखी मालिका झाली, हास्ययात्रा झाली, की याच्यामुळे मी लेखक आहे हे म्हणायची काय म्हणतात कॉन्फिडन्स येतो, अभिमान वाटतो. अदरवाईज अशाही मालिका मी लिहिल्यात की ज्या मला असं वाटतं की या मी लेखक म्हणून सांगू शकत नाही, कारण त्या मी एकट्याने नाही लिहिल्यात. त्यात खूप जण इन्व्हॉल्व आहेत. बरोबर. चॅनल आहेत, संवाद लेखक आहेत, खूप जण आहेत, आणि ते आम्ही क्राफ्ट म्हणूनच लिहिलंय. आम्हाला माहिती आहे, मलाही माहिती आहे, करणाऱ्यांना माहिती आहे, लिहिणाऱ्यांना माहिती आहे की हा आम्ही क्राफ्ट म्हणून लिहिलाय. हा आम्ही चला एक वेगळा शो लिहूया कंटेंटचा म्हणून लिहिलंच नाही. अमोल, आजच्या गप्पांमधून ना एक खूप महत्वाचं मला समजलं की आम्ही जे प्रेक्षक असतो ना, आम्हाला वाटतं की हे लेखक काहीही लिहितात. म्हणजे हे कॉमन वाक्य आहे, सगळीकडे ऐकू येतं, हे लेखकांना काय अक्कलच नाही, असं असतं का कधी, हे आम्ही म्हणून जातो, आम्ही बोलून जातो. पण त्याच्यामध्ये इतक्या गोष्टी आणि इतके कॉन्स्टंट्स असतात तुमच्या याच्यावर, तुमच्या लिखाणावर आणि तुमच्या कामावर. हे आत्ताशी कुठेतरी थोडंसं उलगडलंय असं म्हणायला माझं तेच माझं काय होतं, लोक मला कळत नाही, लोक टेलिव्हिजनला एवढं जज का करतात. म्हणजे उदाहरणार्थ मी काय म्हणतोय की आता तुम्ही जेव्हा तुमच्या घरचे तुमचे बाबा काहीतरी एखादा जॉब करतात, ओके, तुम्हाला कुठे माहिती आहे की तुमचे बाबा जे जॉब करतात तो अत्यंत खूप म्हणजे हे आहे. म्हणजे उदाहरणार्थ मला हे कधी दिसत नाही कोणी म्हटलेलं एखाद्या लोकांनी की शिक्षक जे आहेत, माझे वडील शिक्षक आहेत समजा, पण माझे वडील शिक्षक आहेत पण ते शिकवत असतात, पण शिकवता ते निवडणुकीचं पण काम करतात, ह्याचंही काम करतात, जनगणनेचं पण काम करतात वगैरे वगैरे. तर त्याच्यावरून शिक्षकांच्याच तक्रार आहे, लोकांच्या काहीच तक्रार नाही. लोकांचं का तक्रार नाही त्याविषयी? कारण त्यांच्या आयुष्याला ते काही हार्म करत नाही. टेलिव्हिजनचं तसंच झालं की आम्ही लेखकांचं तसं झालं की लेखक 4 नाटकं बरी लिहितात, आमच्या गरजा वाढल्यानंतर त्या भागायला आम्ही टेलिव्हिजन पण लिहितो. पण मग तुम्ही सगळ्याच लेखकांना बाद का ठरवता त्याच्यावरनं? टेलिव्हिजनचे लेखक म्हणजे वाईट, टेलिव्हिजनचे लेखक वाईट नाहीये किंवा टेलिव्हिजन पण वाईट नाहीये. माझं म्हणणं आहे की टेलिव्हिजन सारखं माध्यम नाही. जर तुम्हाला काही त्याचं उदाहरण, सगळ्यात मोठं उदाहरण की जेव्हा निवडणुका येतात तेव्हा टेलिव्हिजनवर काय लेवलनी कॅम्पेन्स केले जातात, कारण त्यांना माहिती आहे ऑडियन्स त्याला कनेक्टेड आहे. बरोबर. टेलिव्हिजन सारखं माध्यम नाही. तुम्हाला माध्यमाची जी हे आहे पॉवर आहे, ती पॉवर समाजाला, माणसांना टिकून धरता आली नाही. तुम्हाला धरून ठेवता आलं नाही की अरे याच्यावर तुम्ही चांगला दाखवा तर आम्ही बघू, हे तुम्हाला करता आलं नाही. मग तुम्ही टेलिव्हिजनला वाईट म्हणण्यात काहीच पॉईंट नाही. बरोबर. म्हणजे जसं पूर्वी म्हटलं जायचं की ज्या लायकीची माणसं त्याच लायकीचं सरकार, तसंच ज्या लायकीचा ऑडियन्स त्याच लायकीच्या सिरियल्स. म्हणजे उदाहरणार्थ तुमच्या घरी जो दूधवाला दूध देतो, तो दुधात पाणी घालायला लागल्यानंतर तुम्ही तो बंद करता. बरोबर. तुम्ही चॅनल बंद का नाही करत? तुम्ही बंद करा ना. तुम्ही दूधवाला बदलता की नाही? तुम्ही म्हणता अरे फार पाणी घालायला लागलाय आता, नको हा दूधवाला, है ना? किंवा एखादा तांदूळवाला जेव्हा निकृष्ट तांदूळ देतो किराणवाला, तुम्ही किराणवाला बदलता. तुम्ही चॅनल का बदलत नाही? माझं म्हणणं आहे तुम्ही ते का सुरू ठेवता? कारण तुम्हाला नळावरची भांडणं बघायला आवडतात. तुम्ही मान्य करा, जेव्हा 2 बायका भांडतात तेव्हा तुम्हाला बघायला आवडतं, तर तुम्हाला आवडतं. तुम्ही ना काय होतं, तुम्ही तुमची अभिरुची खालच्या लेवलला गेली हे मान्य करत नाही आणि सांगता की टेलिव्हिजनची कशी बघा खाली गेलेली आहे पात्रता. नाही, तुमची अभिरुची खाली गेलेली आहे, तुम्ही तुमची अभिरुची सुधारा जरा, मग कदाचित टेलिव्हिजन पण चांगलं होईल. तुम्ही सांगा नाही मला बघायचंच नाही 2 बायका भांडतात, जमणार आहे का? नाही जमणार. खरंय नाही जमणार. बरं मला सांग, तू हे बघतोस, OTT बघतोस? हो. कोणतं आहे तुझं आवडतं सगळ्यात? मला पंचायत आवडतं. आता OTT प्लॅटफॉर्म नाही सांगता येणार, सगळ्याच प्लॅटफॉर्मवर सगळ्याच प्रकारचे, पण मला पंचायत सारखे शोज आवडतात. किंवा मला ना खूप थ्रिलर किंवा हे माझा जॉनरच नाही. म्हणजे मला आता टेलिव्हिजन लिहिताना एवढं अवघड जातं, म्हणजे मला इतकं कठीण जातं, हा त्याला मारणार आहे असं लिहायला किंवा हा त्याचा खून करणार हे लिहायला मला फार अवघड जातं. म्हणजे मला इतकं बोर होतं, म्हणून मी तुला म्हटलं ना मला बघवत नाही माझ्या मालिका, कारण मलाच पटलेलं नसतं की हा त्याला मारणार आहे वगैरे वगैरे. कुणीतरी कुणाला तरी मारतंय हे मला अजिबात माझ्या पिंडात बसणारं नाहीये. किंवा माझ्या जवळच्या माणसांना विचारलं ते म्हणतील की हा नाही कुणाला मारणार वगैरे, तर तो नाहीये. त्यामुळे मला ना OTTवर पण किंवा टेलिव्हिजनवर पण ते कुणीतरी कुणाला तरी मारतंय हे बघायला आवडत नाही. त्यामुळे मला सगळे थ्रिलर आणि हे सगळे आवडत नाही. बरं, मला भीती आवडत नाही, त्यामुळे मला हॉरर कुठला आवडत नाही वगैरे. त्यामुळे मला स्त्री वगैरे आवडला होता, कारण त्याच्यामध्ये ना हे होतं, त्यात एक थॉट होता, त्याचं म्हणणं होतं, काहीतरी स्टेटमेंट होतं, म्हणून मला आवडलं होतं. पण मला भीती आवडत नाही वगैरे वगैरे, त्यामुळे मी ते बघत नाही. त्यामुळे माझे सगळे शोज जे आवडणारे ते असेच आहेत. पंचायत झाले, TVFचे शो झाले, असेच सगळे शोज मला आवडतात. किंवा प्राईम वर मधल्या काळात कॉमिक असताना आलं होतं ते थोडंफार मला काही शोज आवडले होते. मला कपिल शर्मा आवडतो शो. कपिल शर्मा शो मला बऱ्यापैकी आवडतो, कारण त्याला अजूनही खूप मासी विनोद आहे, खूप तो खूप वेळ पातळी सोडतो वगैरे वगैरे, ते तेव्हा मला खटकतं. पण ज्या याने तो मोकळेपणा आहे ना, त्याच्यात निरागसपणा आहे, तेच निरागसपणा आहे, मोकळेपणा आहे, तो मला आवडतो तिथला ह्युमर. मला कधीतरी लिहायला आवडेल कपिल शर्मा सारखा शो एखादा जर आला तर. बरोबर.
राईट. सो फ्रेंड्सची झोन आहे का तुझी? फ्रेंड्स आम्ही पारायणं गेली आहेत कॉलेजमध्ये असताना फ्रेंड्स वगैरे. हो, कारण फ्रेंड्स वगैरे तर असे शो आहेत, म्हणजे आमच्या जनरेशनला तर असे शो आहेत की ज्याला आम्ही म्हणू की हे टेलिव्हिजन आहे असं आम्हाला वाटेल. म्हणजे माझे आई बाबा म्हणतात महाश्वेता म्हणजे टेलिव्हिजन आहे, तर आम्ही तर म्हणतो फ्रेंड्स म्हणजे टेलिव्हिजन असं आम्हाला वाटायचं. कारण तेव्हा आम्ही बघायला लागलो होतो ते सगळं. तर फ्रेंड्स, बिग बँग थिअरी हे सगळे शोज बघून असं वाटतं हे टेलिव्हिजन असायला हवं. मला मुळातच असं वाटतं अरे टेलिव्हिजन काय असावं. टेलिव्हिजन ते असावं की जे बेसिकली मी घरी आल्यानंतर आनंदाने बघू शकेल. मी दिवसभराचा स्ट्रेस घालू शकेल. मी दिवसभर स्ट्रेसमध्ये राहतो बॉसच्या याच्या त्याच्या, आणि परत संध्याकाळी येऊन मी अरे बापा आता हिचं काय होणार, हा स्ट्रेस कसा बघू शकतो. मला ते कळत नाहीये की लोक नाही का म्हणत नाहीत टेलिव्हिजनला. आता याच्यावरनं सगळे निर्माते, सगळे लेखक मित्र सगळे चिडतील माझ्यावर की तू लोकांना का बंद करायला लावतो टेलिव्हिजन. मी लोकांना टेलिव्हिजन बंद करायला नाही लावत आहे. मी त्यांना म्हणतो की तुम्ही टेलिव्हिजनवरचा हा कंटेंट नाकारा ना एकदाचा. तुम्ही नाकारला ना की मग आम्हाला पण नवं लिहायला आम्ही भाग पडू. तुम्ही आम्हाला भागच पडत नाही नवी लिहायला. हो, तुम्ही बटाटेच खाण्यात खुश आहात तर तुम्ही कशाला आम्हाला फोर्स कराल रताळे पिकवायला, असं झालंय ते. राईट. तो प्रॉब्लेम झालाय. तर काय करणार. म्हणजे माझे बाबा टेलिव्हिजन बघत बसतात. म्हणजे मी बरं माझ्या बाबांचा किस्सा. ऑल द पीपल, माझे काका, ही इज अन ॲथलेटिक, ही इज अ बिझनेसमॅन. आणि ते टेलिव्हिजन, आणि आई कुठे काय करते, आणि त्यावेळेला सगळ्यांनी घरात चिडीचूप बसायचं. म्हणजे मला हे मी समजूच नाही शकत की आई कुठे काय करते हे त्यांना का अपील व्हावं. आई कुठे काय करते वगैरे तरी चला पहिले 500 एपिसोड वगैरे मी पण बघेन, कारण त्यात काही काही सीन चांगले मला कळले लेख म्हणून बरे. पण काही काही शो, जसे माझे बाबा, मी घरी गेलो होतो एकदा आणि ते शो बघत होते कुठला तरी शो, भडक होता, जसे शो असतात भडक वगैरे, ठीक आहे. त्याच टाइम स्लॉटला माझा एक शो सुरू होता, तोही थोडाफार भडक होता, पण त्यात थोडं मला असं वाटतं म्हणून तो चांगला होता असं मी म्हणेन. कारण त्यात थोडी लव्ह स्टोरी होती, हे होती, ती होती वगैरे. मी नावही घेतो, भाग्य दिले तू मला नावाचा शो होता. माझ्या बाबांनी म्हटलं बाबा भाग्य दिले तू मला लिहितोय शो मी वगैरे, तो पण सुरू आहे आता. तर त्यांचं म्हणणं होतं नाही पण हा मजेशीर आहे. तर मी बसलो, काय मजा आहे बघायला. तर त्यात सगळं खून मारामारी सुरू होतं. तर मी त्यांना म्हटलं की अहो बाबा, म्हणजे यात मजा काय आहे, सगळंच तर मारामारी आणि हे वगैरे, यात मजा काय, त्यापेक्षा माझा बघा ना, त्यात कमी मारामारी आहे वगैरे वगैरे. तर त्यांचं म्हणणं होतं नाही रे, पण ते कसं आहे ना, ते चांगलं शूट करतात ते वगैरे. तर त्यांची कारणं त्यांना सांगता येईना. प्रॉब्लेम हा आहे की मला ते आवडतंय याचं कारण तुम्हाला सांगता येत नाही. म्हणजे ते मी माझ्या बाबांवरनं सांगतो की एका अख्ख्या एज ग्रुपला हे सांगता येत नाही मला हे का आवडतं, जेव्हा की हे न आवडण्यासारखं आहे. म्हणजे हिंसा खरं तर नाही बघावी आपण, असं आपण म्हणतो. हिंसेपासून मला दूर जायचंय, पण मला हिंसा आवडते, पण ती का आवडते हे मला सांगता येत नाही. हे सगळ्यात जास्त भीषण आहे, सगळ्यात जास्त भीषण आहे. खरं की मला हिंसा बघायला का आवडते. मग याच्यावर आपण जर गेलो तर मग आपल्याला मग एका पॉइंटला याच्यावरच यावं लागेल, लसाईवर किंवा एकदा शेवटच्यावर, की आम्ही प्राणी आहोत, प्राण्यांना हिंसा आवडते असंच म्हणावं लागेल. फ्रस्ट्रेशन म्हणजे ते सरोगेट फ्रस्ट्रेशन कोणीतरी काढतंय, आपलं फ्रस्ट्रेशन कोणीतरी काढतंय. याला आपण येऊ शकतो. खरंय. आणि मी बघितलंय, म्हणजे मी बघितलंय माझ्या आईला. माझी आई मला म्हणाली 3 शिट्ट्या झाल्यानंतर गॅस बंद करायचा आहे, असं ती म्हणाली. त्यानंतर काहीतरी सुरू झालं, 4थी शिट्टी झाल्यानंतर मी आईला म्हटलं आई अगं 4थी झाली, हा कर ना बंद. सो ती त्या लेवलला इन्व्हॉल्व्ह झाली असते त्या घरात टेलिव्हिजनवरच्या. तिला घरच्या 4थ्या शिट्टीचं टेन्शन नसतं, ते मी करेन, सावरून घेईन, पण इथला कुकर फुटतोय का मला बघू दे आधी. या लेवलला आम्ही हिंसेत इन्व्हॉल्व्ह झालो असतो की एखादी हिंसा घडणार आहे म्हटल्यानंतर. बरोबर. दॅट्स द प्रॉब्लेम आहे. पण हे डेंजर आहे, डेंजरच आहे. टेलिव्हिजन डेंजरच आहे, हे माझंच म्हणणं आहे. वी आर प्लेइंग विथ द फायर and we are the one who are playing with the fire. Yeah, you are the one who's creating the fire. लाकडं लावून वगैरे छान पद्धतशीर आम्ही रॉकेल ओतून काढी टाकणारे आम्ही आहोत. आणि नंतर म्हणणारे काय छान आग लागली बघा, हे पण आम्हीच आहोत. मी मस्त आग लावली, मला पुरस्कार द्या, हे म्हणणारे पण आम्हीच आहोत. सी पण हे आहे. पण हे सगळ्या क्षेत्रात, माझं काय म्हणणं आहे, हे सगळ्या क्षेत्रात आहे. हे टेलिकॉम इंडस्ट्रीमध्ये पण होते, हे सगळीकडे होते. हे कन्झ्युमर्स आपल्याकडे जास्तीत जास्त खेचण्यासाठी जी स्पर्धा ही सगळ्या क्षेत्रात आहे. ही तुम्हाला थेट दिसतेय डोळ्यासमोर, कारण ती टेलिव्हिजनवर आहे, तुमच्या घरात आहे. म्हणून तुम्हाला बाजारातली इतर स्पर्धा दिसत नाहीये. ज्या पद्धतीने समजा मोबाईल इंडस्ट्रीमध्ये कशी हळूहळू सगळे इतर मोबाईलचे नेटवर्क जाऊन एका नेटवर्ककडे सत्ता येते, हे तुम्हाला दिसत नाहीये थेट रोज, म्हणून प्रॉब्लेम आहे. टेलिव्हिजन तुम्हाला रोज दिसते म्हणून प्रॉब्लेम आहे, बाकी काही नाही. बरोबर. आणि टेलिव्हिजनवर बोलल्यानंतर तुमचं काही
हे होणार नाही. म्हणजे काय म्हणतात, तुम्ही जेव्हा टेलिव्हिजनच्या एखाद्या शोवर बोलता तेव्हा तुम्हाला लाईक्स आणि हे जास्त मिळतात. तुम्ही इंडस्ट्रीवर दुसऱ्या इंडस्ट्रीवर बोला, कोणाला त्याविषयी माहित पण नसतं, तुम्ही त्याच्याविषयी रिॲक्ट पण नाही होणार. खरंय, सॉफ्ट टार्गेट आहोत आम्ही अगदी. असं म्हणलं तर. ऍक्च्युली पूर्ण मीडिया इंडस्ट्री ही सॉफ्ट टार्गेट आहे. बरोबर, त्यामुळे कोणी येऊन बोलू शकतं. राईट. सो तुम्ही ही आग लावता, तुम्ही हे पेटवता, हे सगळं मान्य आहे, पण हसवताही तुम्हीच ना. सो हास्य जत्रा माझ्या मते खूप महत्वाचा शो अशासाठी आहे की लॉकडाऊन मध्ये जेव्हा सगळे स्ट्रेस्ड आउट होते तेव्हा त्यांनी आम्हाला खूप दिलखुलास हसवलं. आमचा स्ट्रेस कमी करायला खूप मदत केली. तो अनुभव कसा होता हास्य जत्राचा आणि त्याचा काय फीडबॅक यायचा? सो सगळ्यात आधी तुम्ही म्हणालेस ना की तुम्ही हसवता पण आणि तुम्ही आग पण लावता. आम्ही लेखक ना किंवा वी क्रिएटर्स ते हे आहोत. ते गल्लीमध्ये चिक्की विकायला माणूस येतो ना, तर त्याच्याकडे 3-4 प्रकारच्या चिक्क्या असतात. काही चांगल्या असतात, हे असतात. त्याच्याकडे काही चिंचेच्या गोळ्या असतात, काही हे असतात. तो ज्या गल्लीत जातो त्या गल्लीतली कुठली मुलं काय घेतील त्याच्यावर डिपेंड आहे. प्रॉब्लेम हा होतो की आम्ही एका गल्लीत जातो, त्या गल्लीमध्ये खूप साऱ्या चिक्क्या विकल्या जातात ज्या चांगल्या दर्जाच्या आहे. दुसऱ्या ठिकाणी जातो ते चिंचा खूप विकल्या जातात दुसऱ्या गल्लीमध्ये वगैरे. असं नाही, ते गल्लीवर डिपेंड आहे. आता आमचा एक मोह असा असतो की या गल्लीत चिक्की जास्त विकल्या जाते, मार्जिन जास्त आहे तिकडे, म्हणून आम्ही जास्त चिक्क्या आणतो आणि चिक्क्या तिकडे विकतो. आणि आम्हाला असं कळतं की चिंचा कमी लोक खातात, पण आहेत आपल्या इथे, तर त्यांना दिलं तर पाहिजे चिंचा. बरोबर. तर आम्ही चिंचा पण आहे आमच्याकडे, चिक्क्या पण आहेत. तुम्ही ठरवायचंय तुम्हाला काय खायचंय. असं नाही आहे की लेखक नुसते चिक्क्या घेऊन फिरतायत, त्यांच्याकडे सगळंच आहे. तुम्हाला ठरवायचंय की या लेखकांना आपण चिक्क्या खायच्याऐवजी हे घेऊया, तर मग तो कदाचित ते विकेल जास्त. बरं, मग तुम्ही लॉकडाऊन मध्ये ज्या चिंचा विकल्या, त्या ज्या चिंचा होत्या तेच मी सांगतो की एक दिवस आम्हाला सडनली आम्ही जेव्हा हास्यजत्रा करायला घेतलं तेव्हा आमचं ठरलं होतं की चिंचा विकून कंटाळायला आपल्याला, आपण काहीतरी असंही केलं पाहिजे. आणि सध्या चिंचा कोणी विकत नाहीये, त्यावेळी कुणीच चिंचा विकत नव्हतं. म्हणजे कुणीच ह्युमर तेव्हा करत नव्हतं, कुठले नॉन फिक्शन शोज सुरू नव्हते आणि फिक्शनवर पण नॉन फिक्शन ह्युमरस असं काही सुरू नव्हतं. सो तेव्हा हास्यजत्रा आलं आणि तेव्हा काहीच लिहायला मिळत नाहीये मनासारखं. अशावेळी तुम्हाला काहीतरी मनासारखं लिहिणारा प्लॅटफॉर्म, टीम, चॅनल सगळं एकत्रित मिळाला. तर म्हणणं असं की तो हास्यजत्रा त्यावेळी आला होता आमच्या हातला, त्यामुळे आम्ही धमाल केली. म्हणजे अनुभव म्हणशील तर आयुष्यात तो सुवर्ण काळ आहे माझा. म्हणजे की इकडे हंबने तुंबने लिहितोय फिक्शन मध्ये, जिथे मी धमाल लिहू शकतोय, मस्त मला हवं ते लिहू शकतोय, रोज नव्या नव्या गोष्टी आणि खूप चांगल्या जगण्याच्या जवळच्या गोष्टी मजा येते. आणि दुसरीकडे हास्यजत्रा जिथे मॅडनेस आहे, धमाल आहे. म्हणजे रोज काहीतरी लिहिलेलं जे आहे ते नट कुठल्या कुठे नेऊन ठेवतायत, किंवा दिग्दर्शक सचिन गोस्वामी सर त्याचं काहीतरी असं करून ठेवतायत की हे तर आपल्यालाही दिसलं नव्हतं. त्यामुळे ना एकीकडे शाळा पण सुरू आहे आणि एकीकडे आपण शाळेत शिकलेलं सगळं अप्लाय पण करतोय. असं तो मस्त सुवर्ण काळ होता. त्यामुळे मी धमाल केली आहे. म्हणजे हास्य जत्रेचा अनुभव म्हणशील तर कधी कधी असं म्हणतं ना, परत का जन्म घ्यावा असं वाटेल, तर या गोष्टीसाठी घ्यावा असं वाटेल. इतकं ते हास्य जत्रा जीवाच्या जवळ आहे. बेसिकली जेव्हा सगळं जग लॉकडाऊन मध्ये होतं तेव्हा तू लक डाऊन मध्ये, आम्ही लिहितो. आणि सगळ्यात महत्वाचं ना, हास्यजत्राने आम्हाला खूप मोठी पुण्याही दिली आहे ना, की आम्हाला लोकांनी नंतर जेव्हा लॉकडाऊन संपला तेव्हा लोक सांगायचे आम्हाला की, म्हणजे नटांना सांगायचे, दिग्दर्शकांना सांगायचे की आमचा लॉकडाऊन कसा सुकर झाला तुमच्यामुळे, किंवा खूप साऱ्या वेदनांमुळे आम्ही कसे हसत राहिलो केवळ तुमच्यामुळे वगैरे. तर हा जो हे होता ना, ती खूप मोठी पुण्य आहे. म्हणजे 500 एपिसोड कधी झाले होते हास्याचे, तेव्हा मी म्हणालो पण होतो, जेव्हा आमची विचारलं होतं मनोगत तेव्हा, की आम्हाला ना वारीला न जाता वारीचं पुण्य लाभलंय. एवढी लोकांचे आम्हाला मेसेजेस आलेत की तुम्ही आमचे दुःख कमी केलेत वगैरे. वा. की आम्हाला कुठेही न जाता आम्हाला देव पावलाय त्या काळात हास्य जत्रेमुळे. सगळ्यांना, आम्हाला नटांना, लेखकांना, निर्मात्यांना, चॅनलला, सगळ्यांना. सगळ्यात महत्वाचं काय आहे अमोल, की तुम्हा लोकांना ना तुमचा विठ्ठलच सापडलेला आहे. एक्झॅक्टली. त्याच्यामुळे तुम्हाला घर बसल्या तुम्ही वारी करता. घर आम्ही वारी करतोय. कारण आम्हाला काय झालं ना, आम्हाला लोक असे यायला लागले की कॅन्सर पेशंट्स वगैरे म्हणायला लागले की तुम्ही आहात म्हणून शेवटचे दिवस खूप चांगले जात आहे. हे असं कोणी म्हटल्यानंतर तुम्हाला आता काय म्हणजे याहून आता काय वेगळं लिहायचं, किंवा अरे हे लिहून झालं. आता मला आयुष्यात, खरं सांगतो, मला आयुष्यात आता मी चरित्रार्थासाठी जरी लिहत राहिलो तरी दुःख नाहीये. जे दुःख बऱ्याच वेळा असतं ना की यार काय लिहिलं आपण एवढं, पण ते दुःख नाहीये. म्हणून अजून म्हणजे असं वाटतं की लेखक म्हणावं स्वतःला. करेक्ट. सो हास्य जत्रामध्ये कलाकारांसाठी तू लिहिलंस, स्टँडअप मध्ये तू स्वतःसाठी लिहितोस, राईट? सो मला हे विचारायला आवडेल की हिंदी मधले बरेचसे स्टँडअप कॉमेडियन्स हे आता स्टार्स झालेले,
पण मराठीमध्ये अजूनही तशी कोणाची तरी क्रेज आहे, असे मराठीतले स्टँडअप कॉमेडियन्स ॲज सच अजून तरी पुढे आलेले नाही आहेत. तर मराठीचा जो स्टँडअपचा सीन आहे तो कुठे कमी पडतोय किंवा त्याच्यात काय बदल करावा असं वाटतं? नाही, हिंदीतले जे स्टँडअप कॉमेडी जे स्टार झाले आहेत, तर ते स्टार अजून म्हणजे झालेले नाही. कपिल शर्मा सोडला तर ते तसे स्टार नाहीये. दे आर स्टार ॲज अ कॉमेडियन. दे आर नॉट स्टार ॲज अ ऍक्टर. नाही, मी स्टँडअप बद्दलच म्हणते. नाही, स्टँडअप मध्ये जे आहे ना, मला तरी स्वतःला असं फार वाटतं की स्टँडअप मध्ये जर स्टार व्हायचं असेल मराठीत, तर आपल्याला एकतर ना त्याचा रीच खूप वाढवायला हवा. आपण अजूनही ना आपली कॉमेडी जी हिंदीचा फायदा काय होतो ना, पॅन ओव्हर इंडिया असतं. बरोबर. तुम्हाला देशभरातले लोक बघत असतात, ते मराठी बघत असतात, सगळे बघत असतात. इथे मराठीला फक्त मराठी बघणार आहेत. बरं, मराठीमध्ये पण कसं आहे ना, रिजनल डिफरन्स येतो. म्हणजे मी पुणेरी विनोद का बघावा असा विदर्भातला माणूस म्हणू शकतो, किंवा मी वैदर्भीय विनोद का बघावा असा कोल्हापुरातला माणूस बघू शकतो. त्यामुळे तुम्हाला तुमचा विनोद त्या लेवलचा करावा लागेल जिथे तुम्ही सगळ्यांनाच हे करताय, सगळ्यांनाच तुम्ही सर्व्ह करताय, सर्वांसाठीचा तो विनोद आहे, सगळे खळखळून त्याच्यावर हसू शकतात. अरे पण मग परत तोच लसावीचा विषय येतो ना. तेच होतंय ना. पण मी तुला तेच म्हटलं की 4 क्रांतिकारी विनोदवीर पाहिजे, त्याशिवाय नाही हे होणार. तुम्ही 1-2 आपल्याला ना विनोद सध्या काय मिसिंग आउट करतो, म्हणजे सध्याच्या स्टँडअप कॉमेडियन्स मध्ये इन्क्लुडिंग मी काय लॅकिंग आहे, तर आम्ही धीट नाही आहोत. आम्हाला आमच्या गरजा महत्वाच्या वाटतात आणि त्यांच्यासाठी म्हणून आम्ही घाबरत जगतोय. आम्हाला आमचा विनोद टोकदार होऊ शकत नाही. तो आम्ही स्वतःच करू. आम्ही स्वतः तो बोथडं ठेवतो आहे. ही आमची हे आहे. आणि मग तरी पण आम्हाला हिट व्हायचंय, मग आम्ही अश्लीलतेचा सहारा घेतो. प्रॉब्लेम आमचा तोही होतो. आम्ही असेही मग शो करायला लागतो ज्याच्यामध्ये थेट अश्लील बोलणं आहे, थेट हे आहे. कारण आम्हाला असं वाटतं हे तर आपण करू शकत नाही, मग ते करूया, जेव्हा की ते आम्हाला खरं तर करायचं नाहीये. पण आम्हाला स्टार व्हायचं असेल तर लॅकिंग आमच्याकडे ते आहे. आमच्याकडे लॅकिंग डेअरिंग आहे. जे डेअरिंग यांच्यामध्ये होतं, दादा कोंडकेंमध्ये होतं, जे डेअरिंग आधीच्या कॉमेडियन्स मध्ये होतं, जे डेअरिंग पु ल देशपांडेंमध्ये होतं. आज आम्ही म्हणतो की आमच्याकडे सगळ्यात पहिलं स्टँडअप आमच्याकडे आलं, पण पहिल्या स्टँडअप कॉमेडियननी आम्हाला जे दिलं ते आम्ही कॅरी फॉरवर्ड करतोय का? पहिल्या स्टँडअप कॉमेडियननी आम्हाला काय दिलं? धीटपणा दिला ना. पु ल देशपांडे तर टीका पण करायचे. अगदी त्यांचं आणि आत्रेंचं तर उघड होतं. ते आम्ही करतोय का? ते आम्हाला करायचं नाही, पण आम्ही म्हणतो की आमच्याकडे कॉमेडियन होता, पण त्याचा फायदा काय? तुम्ही पुलंना फॉलो कुठे करताय? बरोबर. तुम्ही पुलंचा फक्त एक तो जो विनोद आहे सुखावणारा सामान्य जनतेला तोच घेताय, तुम्ही बाकी तर काही घेत नाही आहात. मग कशावरून तुम्ही पुलंचे उत्तराधिकारी म्हणता स्वतःला? तुम्ही नाही आहात. त्यामुळे आपल्या कॉमेडीमध्ये लॅकिंग तेच आहे, जे आपल्याकडे होतं, जे तुम्ही नाही करू शकत. म्हणजे आता तर असं झालं ना, हळूहळू झोन असं झालं, करून दाखव कॉमेडी, मी बघतोच. तू करून दाखव माझ्यावर कॉमेडी, मी बघतो. असं एक वातावरण क्रिएट झाल्यानंतर तुम्ही आता स्टँडअप कॉमेडियन स्टार्स होतील असं अज्युमच करू नका. राईट. ओके, ऑन दॅट नोट आपण रॅपिड फायर करूयात, की ज्याच्यामध्ये मी वेगवेगळ्या स्टँडअप कॉमेडियन्सची नावं घेईन आणि तुला त्यांचं भावलेलं किंवा त्यांच्या कॉमेडी मधलं आवडलेलं किंवा न आवडलेलं असं तू थोडक्यात सांगायचं. ओके. एका वाक्यात उत्तरे द्या. फायर विजायच्या आधी सांगायचं. फायर विजायच्या आधी सांगायचं. आणि ती सतत लावत नाही बसायची, सिरियल मध्ये लावतात अशी. एका वाक्यात उत्तरे द्या. ओके. सो आता तू नाव घेतलंच आहेस तर पु ल देशपांडे. सगळंच आवडतं त्यांचं. पु ल देशपांडेचं हे आवडत नाही किंवा हेच आवडतं असं कसं म्हणणार, पण सगळ्यात जास्त आवडतं ऑब्झर्वेशन. ओके. कमालीचं ऑब्झर्वेशन. बर. फ्रेंड्स सिरियल तू म्हणालास की ते टेलिव्हिजन होतं तुझ्यासाठी. त्याच्यातला मॅथ्यू पेरी किंवा चॅन्डलर बिंगचं जे कॅरेक्टर आहे त्याचा ह्युमर, वियर्डनेस, त्यातला वियर्डनेस, कमाल वियर्डनेस जो तुम्हाला हसवतो. जनरली वियर्डनेस आपल्याला त्रास देतो, हे काय वियर्ड असं धक्का देतो, पण त्याचा वियर्डनेस कमाल हसवतो तुम्हाला. आणि फ्रेंड्स म्हणशील मला जोई आणि चॅन्डलरची फ्रेंडशिप, म्हणजे दोघांचं बॉन्डिंग याच्यावर जास्त आय विल कॉइन ऑन ऑर हुक ऑन. ओके. बिग बँग थिअरी मधलं शेल्डन कूपर आणि पेनी यांची रिलेशनशिप. एक ऑकवर्डनेस मधला ह्युमर त्यांनी ज्या पद्धतीने हे केलाय, एनकॅश केलाय, तो मला जाम आवडलेला आहे. आणि तो विरोधाभास, ऍक्च्युअली तिथे ह्युमरचा सगळ्यात मोठा पॉईंट विरोधाभास आहे, की ते दोघं प्रचंड विरोधी ग्रहावरचे आहेत वगैरे. सो ती आवडलेली गोष्ट आहे. ओके. बर. कपिल शर्मा. मोकळेपणा, त्याचा एक अत्यंत डाऊन टू अर्थ आणि असं राहणं जे आहे ते आवडतं. झाकीर खानची नजाकत आवडते. त्याच्या ह्युमरला एक नजाकत आहे.
तो ह्युमर करताना पण एक अशी लयदार यांनी वगैरे असं एक हलकासा थांबून मध्ये एक शायरी वगैरे करून जे करतो ते आवडतं. ओके. लक्ष्मीकांत बेर्डे. टायमिंग उत्स्फूर्तपणा ते सगळ्यांना माहिती आहे म्हणजे. दादा कोंडके. कॉन्फिडन्स त्यांचा, आपल्या सगळ्या देहबोली या सगळ्यांचं कुठलंही इनिव्हेशन न करता त्यांचा जो कॉन्फिडन्स होता आणि उत्स्फूर्तपणा होता तो, आणि हे म्हणजे डेअरिंग पण त्या सगळ्यात ते करण्याचं. बर. फातिमा आयेशा. ऑब्झर्वेशन, एक तिचं जे ऑब्झर्वेशन आहे रिलेशनशिप्स मधलं वगैरे वगैरे, आई आणि ती जे त्या पद्धतीने करते ते आवडतंय मला. भारती सिंग. तिचं पण ते रॉ असणं, म्हणजे एक तुम्ही एलाइट क्लासच्या सेटअप मध्ये सुद्धा रॉ राहणं हे मला आवडतं. ते कपिल शर्माच्या बाबतीत पण मला आवडतं. गुरलीन पन्नूची मला मज्जा काय वाटते ना, ती खूप डिग्निफाईडली प्रोग्रेसिव्ह रिलेशनशिप्स विषयी बोलते ह्युमर करताना. ती लेस्बियन विषयी बोलते, ती होमोसेक्शुअलिटी विषयी बोलते, आणि ते बोलताना तिच्या मनातनं कुठेही हे नसतं, म्हणजे काय म्हणतात ना, इनिबिशन तर जाऊ दे पण त्याच्याविषयीचं जजमेंट नसतं. ती अत्यंत मोकळेपणाने बोलते. ती आपल्यालाही जज करू देत नाही आणि स्वतःही जज करत नाही. हे मला फार आवडतं. ग्रेट. मुनावर फारुकी. धीटपणा, मला त्याचा धीटपणा आवडतो. त्यांनी ज्या धीटपणाने सुरुवातीचे स्टँडअप केलेत, आता तो करत नाही तेवढ्या धीटपणाने, पण त्याचा धीटपणा मला आवडायचा सुरुवातीला. ओके. वीरदासचं मला क्लास, म्हणजे वीरदासनं एका वेगळ्या लेवलला गेलेला कॉमेडियन. म्हणजे तो ना, आता आपण जे म्हणतो की चला 4 लोकांना हसू या लेवलला तो राहिला नाही. तो अत्यंत काय म्हणतात ना, एकदम आत्म्याशी पोहोचणार, एखाद्या मुद्द्याच्या आत्म्याशी पोहोचणारा वगैरे त्याचा विनोद झालेला आहे, की तो इतका खोल विनोद करतो ना की थोडा वेळ तो कळत नाही. असं वाटतं की हा कशाविषयी बोलतो, परत ऐकावा लागतो, आणि कळल्यानंतर असं वाटतं की ओ माय गॉड, तिकडे आपण बघितलं पण नाही. असा त्याचा विनोद ना, खूप खोलवर गेला विनोद आहे. तो ना त्याचा पॉइंट ऑफ व्ह्यू आता खूप जागतिक याचा झालाय. ही नेव्हर टॉक्स अबाउट की माझ्या शेजारचे काका काय करतात. ही टॉक्स अबाउट व्हॉट ट्रम्प थिंक्स अबाउट अ रशियन. सो तो एका वेगळ्या व्ह्यू पॉइंटनीच जगाकडे बघतोय आणि तिथलं ह्युमर करतोय. तो आपण म्हणतो ना की एका वेगळ्या ग्रहावर बसून विनोद करतोय, तसा तो वाटतो मला. बट इट इज नीडेड, मच नीडेड ह्युमर. बरोबर. मराठीतला असा कोणता लेखक किंवा स्टँडअप कॉमेडियन आहे जो तुला वाटतं की जर त्यांनी थोडीशी धिटाई दाखवली तर तो वीरदासच्या लेवलला जाऊ शकेल? एव्हरी कॉमेडियन. वी आर अंडर एस्टिमेटिंग मराठी कॉमेडियन्स, की ते त्या लेवलला जाऊ शकत नाही. एव्हरी मराठी कॉमेडियन, तुम्ही जर समीर चौगुलेंपासून म्हणा, ते स्टँडअप कॉमेडियन नाही बट कॉमेडियन्स म्हणून कुशल बद्दल, हे सगळे इतके उत्तम ह्युमर करणारे आहेत. फक्त प्रॉब्लेम आहे की त्यांनी स्वतःला लिमिट करून ठेवलं या सगळ्या स्ट्रक्चरमध्ये, की ते याविषयी बोलू नको त्याविषयी, पण त्यांनी ठरवलं होतं ते काही करू शकतात. म्हणजे कारण मी यांच्यासोबत कामं केली आहेत, मी यांना बघितलेलं आहे, मी यांना ऑफ द रेकॉर्ड बोलताना बघितलेलं आहे, मी यांना ऑफ द रेकॉर्ड वेगवेगळ्या मुद्द्यांवर आपली मतं मांडताना बघितलं. खूप साऱ्या कॉमेडियन्सना असं नाही आहे की मी फक्त त्यांचं कंटेंट बघून हे म्हणतोय. बरोबर. मी त्यांना माणसं म्हणून बघितलंय की मतं मांडताना. मला प्रॉब्लेम तोच होतोय की हे कॉमेडियन्स ना, तुम्हाला कॉमेडियन्स म्हणून माहिती आहेत, आम्हाला ज्यांना माणसं म्हणून माहिती आहे ते सगळे म्हणतील की अरे हे खूप चांगली माणसं आहेत, ही खूप चांगले नागरिक आहेत देशाचे. यांनी जर ठरवलं ना, तुम्ही लक्षात घ्या, एक कॉमेडियन काय करू शकतो हे जगाने आता पाहिलंय. ट्रम्प वॉज अ कॉमेडियन वन्स अपॉन अ टाइम. सो ही स्टील इज है ना, पण त्यांनी येऊन वाट लावली ना आपली काही महिने. सो जर कॉमेडियन्सनी ठरवलं ना तर ते काही करतील. त्यांनी जर एकदा धिटाईने घ्यायचं ठरवलं, त्यांनी ठरवलं मी नाही घाबरत तुम्हाला, असं जर ठरवलं तर एव्हरी मराठी कॉमेडियन हॅज अ पोटेन्शियल टू डू इट. दे आर नॉट डुईंग इट. दॅट्स टाइम विल डिसाइड व्हेन दे विल डू इट. राईट. सो ऑन दिस नोट अमोल, मला तुला म्हणायचं आहे की डरो मत, आगे बढो. तो जो एक पॉलिटिकल सेट आहे जो तू लाईव्ह करतोस, तो कधीतरी ऐकायला आवडेल मला. तो करणं कठीण आहे. त्याचं कारण असं आहे ना की कारण नकोच सांगूस मला तू. तो आपल्या राजकीय, महाराष्ट्राच्या राजकीय अशा एका स्थित्यंतराविषयी आहे, ज्या स्थित्यंतरात आपण अजून आहोत. त्यामुळे त्याच्याविषयी बोलणं म्हणजे ते खूप कठीण आहे. म्हणजे म्हणूनच मी म्हंटल लेट मी बाय हाऊस ॲट तामिळनाडू फर्स्ट. ठीक आहे. सो मी अशी इच्छा व्यक्त करते की तुला तामिळनाडूत घर घ्यायची गरज न पडताही तुला ते करता यावं, आणि तू ते लवकर सादर करावंस. म्हणजे धिटाई जी तू म्हणतोयस मिसिंग आहे ती तुला तुझ्यामध्ये यावी, आणि सर्व मराठी लेखकांमध्ये आणि कलाकारांमध्ये ती यावी, आणि आपण तोड कंटेंट तयार करावा. याच्यासाठी खूप खूप शुभेच्छा. थँक्यू सो मच, आणि ऑल द बेस्ट फॉर युअर जर्नी आहे. थँक्यू सो मच. आणि मला बोलवल्याबद्दल पण थँक्यू. एवढं मी कधी कुणाशी बोललो नाही.
कारण लेखकाला एक्झॅक्टली, कारण लेखकाला लिहून पाठवायची सवय, बोलायला माणसं भेटत नाही तसं वगैरे वगैरे. आज मी फार बोललोय, त्यामुळे त्यातलं किती अंगाशी येते आणि किती लाईक आणि सबस्क्राईबर वाढायला मदत होते आय डोंट नो, बट बघू, लेट्स सी. टाइम विल टेल. एक्झॅक्टली. थँक्यू. थँक्यू.